हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे वेक्टर्स चॅप्टरचा लेक्चर नंबर 5 आणि आपला पॉइंट आहे आजचा प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्समध्ये बेसिकली दोन सब टॉपिक असतात. एक असतो आपला स्केलार प्रोडक्ट आणि सेकंड वाला असतो आपला वेक्टर प्रोडक्ट. स्केलार प्रोडक्टलाच आपण काय म्हणतो? डॉट प्रोडक्ट म्हणतो. ओके. आणि वेक्टर प्रोडक्टलाच आपण काय म्हणतो? क्रॉस प्रोडक्ट म्हणतो. ओके. आपण आता ही पूर्ण लेक्चर बघणार आहे. याच्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहे स्केलार प्रोडक्ट. चला आपण बघूया आता आपण फर्स्ट स्केलार प्रोडक्ट. चला बघा, इथे मी स्केलर प्रोडक्ट लिहून दिले. तर याची तुम्हाला कंप्लीट PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्ही लेक्चरला नीट बघा, कॉन्सेप्ट नीट बघा आणि कॉन्सेप्टला नीट बघितल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याला सोबत माझ्यासोबत लिहून घ्या, किंवा जर तुम्हाला असंही नंतर बघायचं असेल तर PDF डाउनलोड करून ते बघू शकता. चला आपण आता स्केलर प्रोडक्ट बघूया. तर स्केलर प्रोडक्टलाच काय म्हणलं जातं? डॉट प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्टची डेफिनेशन काय असते? व्हेन प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, दोन वेक्टर्सचा प्रोडक्ट गुणाकार स्केलर क्वांटिटी असते, कॉल्ड स्केलर प्रोडक्ट. म्हणजेच दोन वेक्टरचा गुणाकार, हा एक वेक्टर घेतला आणि यांचा वेक्टर घेतला. ओके. यांचं जे काही उत्तर आलं, जर येणारी क्वांटिटी लाईक सपोज आपण वर्क डन घेऊया. वर्क डन लाईक ते असतं कधी पण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके. तर फोर्स आहे वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट आहे वेक्टर क्वांटिटी. पण यांचं जे आन्सर आहे ते कधी पण काय येते? वर्क डन येतं. ते वर्क डन आहे. आणि वर्क डन कोणती क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी. वर्क डन कोणती क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी. जेव्हा केव्हा अशी सिच्युएशन असेल तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहे? स्केलर प्रोडक्ट. त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार आहे? स्केलर प्रोडक्ट. मी परत एकदा समजून सांगतो. मी एक वेक्टर घेतला फोर्स वेक्टर. ओके. सेकंड वेक्टर घेतला मी डिस्प्लेसमेंट वेक्टर. या दोघांचं आन्सर काय येणार आहे? वर्क डन. ओके. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय असणार? तुमचं वर्क डन असणार. वर्क डन काय? एनर्जी. एनर्जी काय? तुमची स्केलर क्वांटिटी. एनर्जी कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. मग दोन वेक्टरचा मल्टिप्लिकेशन जर स्केलर क्वांटिटी येत असेल, कोणती क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी, तर तो प्रोडक्ट कधी पण कोणता असणार आहे? स्केलर प्रोडक्ट म्हणणार आहे. आणि तीच डेफिनेशन मी इथे लिहून दिली. व्हेन प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, दोन वेक्टरचा गुणाकार, जर येणारा आन्सर गुणाकार केल्यानंतर जे आन्सर येतं ती जर स्केलर क्वांटिटी असेल तर त्या वेक्टरला काय म्हणणार आपण? स्केलर प्रोडक्ट म्हणणार. मग त्याची डेफिनेशन काय असते? बघा, डेफिनेशन असते हा वेक्टर ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा. हा फॉर्म्युला झाला. बघा, इथे कुठेही डायरेक्शन नाही. मॉड ऑफ ए घेतलं तर काही ना काहीतरी आन्सर येईल, मॉड ऑफ बी घेतलं तर काही ना काहीतरी आन्सर येईल, आणि कॉस थिटा त्यांच्यातला अँगल आहे. त्या सगळ्यांचं एक फायनली आन्सर येईल, आणि जो की एक नंबर असेल लाईक 5, 10, 0.5 लाईक दॅट, असा काहीतरी नंबर आहे. याला डायरेक्शन आहे का? नाही. तर म्हणजे बेसिकली जेव्हा तुम्ही स्केलर प्रोडक्ट घेतात तेव्हा तुम्हाला ऑलवेज काय आलं पाहिजे? तिथे तुम्हाला फक्त आणि फक्त नंबर आला पाहिजे. ओके. डायरेक्शन न येता कामा नाही, एक नंबर आला पाहिजे. मग तो कोणताही नंबर असो, लाईक मास 5 kg लाईक दॅट, तुम्हाला उत्तर आला पाहिजे. ओके. नाव आता स्केलर प्रोडक्ट ऑफ सेम डायरेक्शन, याचा अर्थ काय? बेसिकली फॉर्म्युला काय स्केलर प्रोडक्टचा? तर फॉर्म्युला आहे स्केलर प्रोडक्टचा मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा. कॉस थिटा त्यांच्या दोघातला अँगल. ओके. ए आणि बी मधला अँगल. नाव आता सगळ्यांनी इथं नीट लक्ष द्या. इथे जर आपण पाहिलं आय कॅप आणि आय कॅप कुठे असतं? तुम्ही म्हणणार सर हा आय कॅप आहे डायरेक्शन, ही पण डायरेक्शन कोणती झाली? हे पण आय कॅपच झाली. म्हणजे दोन्ही वेक्टरमध्ये अँगल किती दिसतोय तुम्हाला? सर 0 डिग्री दिसतोय. ओके. मग आता जर आपल्यालाच विचारलं आय कॅप डॉट अजून एक त्यासोबत जर आय कॅपच घेतला तर त्याचं उत्तर काय? नाव आपण आता तिथे फॉर्म्युला लावून बघूया आणि आपल्याला आन्सर येऊन जाईल. तर जर मी इथे लिहिलं आय कॅप, अच्छा अजून एक गोष्ट, हा जो आय कॅप दिलेला आहे हा कोण आहे? व्हॉट इज दिस आय कॅप? हा युनिट वेक्टर इन एक्स डायरेक्शन. ऑलवेज रिमेंबर, जर तुम्हाला असं लिहिलं असेल युनिट वेक्टर इन एक्स डायरेक्शन, याचा अर्थ काय असतो? युनिट वेक्टर इन एक्स डायरेक्शन याचा अर्थ काय असतो? आय कॅप. ओके. म्हणजे एक्स डायरेक्शनला वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड किती? 1 आहे. तर मग हे पण काय? इथे मॅग्निट्यूड 1 आहे, इथे मॅग्निट्यूड 1 आहे, आणि डायरेक्शन काय? आय कॅप. दॅट्स इट. मग आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं. मग आता फॉर्म्युल्यानुसार जर आपण बघितलं, इथे हा आय कॅप आहे, हा आय कॅप आहे, तर इथं काय म्हणणार? याचा मॅग्निट्यूड किती आहे? सर याचं मॅग्निट्यूड 1 आहे. ओके. इनटू याचं मॅग्निट्यूड किती आहे? 1 आहे. आय कॅप आहे, सेकंड आय कॅपचं पण आन्सर काय? 1 आहे. इनटू यांच्यात अँगल किती होता? सर आय कॅप आहे दोन्ही सेम डायरेक्शनला अँगल 0 आहे. ओके. लाईक दॅट आपण आता याला सगळ्याला सॉल्व्ह करणार. बघा आता सगळ्यांनी, सर युनिट वेक्टर याचा मॅग्निट्यूड किती आहे? 1. देन याचं मॅग्निट्यूड किती? या सेकंडचा मॅग्निट्यूड किती आहे? 1च आहे. देन यांच्या दोघात अँगल किती आहे? सर कॉस 0 आहे. कॉस 0ची व्हॅल्यू काय असते आपली? कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे. तर मग आय डॉट आय चा आन्सर काय आला पाहिजे? 1 आला पाहिजे. नेक्स्ट जे डॉट जे पण काय होऊन जाईल? सर 1. जे कॅप सुद्धा वरच्या डायरेक्शनला आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड किती? 1 आहे. देन हा जे कॅप 1 डायरेक्शन,
याचं मॅग्निट्यूड 1, याचं पण मॅग्निट्यूड किती 1 आहे, आणि या दोघांमध्ये अँगल किती आहे 0 आहे सर. या दोघांमध्ये अँगल काय 0 आहे. तर कॉस 0 काय येतं आपलं, कॉस 0 1 येतं. तर मग सगळ्याच व्हॅल्यू काय झाल्या सर, इथं 1, हा 1 इथे लिहिला, हा 1, देन कॉस 0ची पण व्हॅल्यू किती आहे 1. तर फायनल आन्सर किती आलं 1च येऊन जाईल सर. लाईक के डॉट के काय येऊन जाईल, तू म्हणणार सर के कॅप 1, मॅग्निट्यूड त्याचा 1 आहे, देन याचा पण मॅग्निट्यूड किती, दुसऱ्या केचा पण मॅग्निट्यूड किती 1च आहे, इंटू कॉस 0, फायनल आन्सर किती होऊन जाईल 1च होऊन जाईल. ओके, सो व्हॉट वी अंडरस्टँड. आता ही खूप नोट करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा तुमचा स्केलर प्रोडक्ट असतो, ज्यावेळेस तुमचा स्केलर प्रोडक्ट असतो त्यावेळेस आय डॉट आय 1 येतं, जे डॉट जे 1 येतं, आणि के डॉट के सुद्धा काय येतं 1च येतं. नाव आपण आता बघणार आहे स्केलर प्रोडक्ट ऑफ डिफरंट डायरेक्शन. डिफरंट डायरेक्शन म्हणजे आय आणि जे. तर बघा आय इकडे असणार आणि जे वरती असणार. सो आय कॅप आणि जे कॅप यांच्यामध्ये अँगल किती आलेला आहे 90 डिग्री, आणि यांचं मॅग्निट्यूड किती 1 आणि 1च आहे. ओके, जरी मी हे छोटं दाखवलं असलं तरी काय 1 1 1च आहे. नाव आता याचा आन्सर काय येणार आहे मग चेक करा सगळ्यांनी. तू म्हणणार सर आय कॅपचं मॅग्निट्यूड 1, जे कॅपचं मॅग्निट्यूड 1, आणि यांच्या दोघांमध्ये अँगल किती कॉस 90. कॉस 90 काय असतो कधी पण सर, कॉस 90 0 असतो. ही व्हॅल्यू किती येते 0. मग फायनल आन्सर किती होऊन जाईल सर, फायनल आन्सर 0 होऊन जाईल. लाईक दॅट जे डॉट काय असणार सर, जे मॅग्निट्यूड 1, केचं मॅग्निट्यूड 1 इंटू कॉस 90. का, कारण की जे आणि के मध्ये पण किती आन्सर असणार आहे, जे आणि के मध्ये सर जे वरती आहे, के इथून स्क्रीनमधून बाहेर निघत आहे, बाहेर तुमच्याकडे, जे मी दाखवू शकणार नाही. ओके, तर त्याचा आन्सर किती होऊन जाईल, याचं सुद्धा आन्सर काय असेल सर, याचं सुद्धा आन्सर 0 असेल. ओके, नेक्स्ट के कॅप डॉट आय कॅप, याचा आन्सर काय असेल, के कॅप वरती स्क्रीनमधून सरळ वेक्टर बाहेर येईल, आय कॅप सरळ समोर जात असेल वेक्टर, तर मग आन्सर किती होऊन जाईल 1 इंटू कॉस 90. तर आन्सर किती आलं 0. नाव आता इथे फार इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आपण शिकलेली आहे, आणि ती कॉन्सेप्ट म्हणजे काय आहे की स्केलार प्रोडक्टमध्ये आय डॉट आयचं आन्सर 1 येतं, जे डॉट जेचं आन्सर 1 येतं, के डॉट केचं आन्सर 1 येतं. स्केलार प्रोडक्टमध्ये आय डॉट जेचं आन्सर 0 असतं, जे डॉट केचं आन्सर 0 असतं, के डॉट आयचं आन्सर 0 असतं. म्हणजे जर डिफरंट अँगल आला किंवा डिफरंट अँगल म्हणजे आय आणि जे आले, इथं डिफरंट डायरेक्शन म्हणजे आय आणि जे बद्दल डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड सांगितलेलं बरं का. तर आय आणि जे आणि के असे डिफरंट लोक आले तर तुमचं डायरेक्ट आन्सर 0 असणार, आणि सेम लोक आले तर त्याचं आन्सर 1 घ्यायचं, दॅट्स इट. सेम लोक आले तर त्यांचं आन्सर काय घेणार 1, आणि जर आय जे के आय असे आन्सर आले तर डायरेक्ट, असे जर प्रोडक्ट आले तर डायरेक्ट 0 असणार. कशामध्ये, फक्त स्केलर प्रोडक्टमध्ये बरं का, डॉट क्रॉस प्रोडक्टमध्ये वेगळा असेल. नाव आता आपल्याला बघायचंय व्हॉट इज जिओमेट्रिकल मिनिंग ऑफ डॉट प्रोडक्ट. याचा जिओमेट्रिकल काय मिनिंग म्हणतो, तर डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे बघा. आपण इथे एक ए वेक्टर घेतलेला आहे आणि इथे बी वेक्टर घेतलेलं आहे. ओके, आता बी वेक्टरचं प्रोजेक्शन, हा जो बी वेक्टर आहे याचं प्रोजेक्शन मी ए वेक्टरवर घेतलेलं आहे. काय केलेलं आहे मी, बी वेक्टरचं ए कॉम्पोनंट काढलेला आहे, ए कॉस थीटा, हे म्हणजे बी वेक्टरचा हा वाला कॉम्पोनंट काढला. जर आपण मागं पण शिकलोय कॉम्पोनंट कसे काढले जातात, तर हा बी वेक्टर आहे, याचे 2 कॉम्पोनंट बनणार, वरती आणि इकडे. ओके, ज्या साईडला थीटा आहे, ज्या साईडला थीटा तिकडे तुम्ही काय लिहिणार मॅग्निट्यूड इंटू कॉस थीटा. ओके, आणि ज्या साईडला थीटा नाही आहे तिकडे काय लिहिणार तुम्ही मॅग्निट्यूड इंटू साइन थीटा. ओके, तर आता इथे जे आन्सर आलेलं आहे आपलं, हे बी कॉस थीटा आणि हे ए कॉस थीटा, हे दोन्ही एकाच डायरेक्शनने, येस नो, हे दोन्ही कसे आहेत तुमचे एकाच डायरेक्शनने. मग आता इथं बेसिकली अर्थ काय केले आपण, आता इथे आपण काय केले, प्रोजेक्शन, ही कॉन्सेप्ट एकदम क्लिअर कट लक्षात द्या. प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए, बीचं प्रोजेक्शन कोणावर घेतलेले, ए वर घेतलेले. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येईल प्रोजेक्शन ऑफ दिस ऑन दॅट, तर तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचं की कोणाचं प्रोजेक्शन घ्यायचं हे तुम्हाला नीट समजून घ्यायचंय. तिथं प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए सांगितलेलं आहे, तर हा बी आहे आणि याचं प्रोजेक्शन ए वर घ्यायला सांगितलेलं आहे. ओके, तर मग त्या साईडचा अँगल डायरेक्ट कॉस थीटाच असेल. तर त्याचं तुम्हाला ज्याचं प्रोजेक्शन घ्यायचंय एखाद्यावर, तर त्याचा तिथं अँगल चेक करा आणि तिथे जे आन्सर येऊन जाईल ते तुमचं फायनल आन्सर असेल. आता इथे काय, बी कॉस थीटा आणि ए क्रॉस ए वेक्टर इथे, तर ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती, याचं ए आहे, हे मॅग्निट्यूड किती आहे सर, हे मॅग्निट्यूड बी आहे. ओके, तर मग आता फायनली काय लिहिणार तुम्ही म्हणणार सर ए इंटू बी कॉस थीटा, इथे मी लिहिलं मॅग्निट्यूड ए मॅग्निट्यूड बी कॉस थीटा. ओके, आणि हाच तुमचा काय, हाच तुमचा ए डॉट बी आहे.
तुमचा वेक्टरचा फॉर्म्युला आहे जो की आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलाय, हा तुमचा फॉर्म्युला. तर मग ए डॉट बीचा अर्थ काय असतो? ए डॉट बीचा काय अर्थ असतो की कोणत्या तरी एका वेक्टरचं, आता आपण बी डॉट ए पण करणार आहे, तर कोणत्या तरी एका वेक्टरचं प्रोजेक्शन एका वेक्टरवर घेतलेलं असतं, दॅट इज कॉल्ड डॉट प्रोडक्ट. परत एकदा समजून घ्या. सपोज मी इथं ए वेक्टर घेतला, इथं बी वेक्टर घेतलं. ओके, इथंचं मॅग्निट्यूड ए, याचं मॅग्निट्यूड ए आणि याचं मॅग्निट्यूड बी. तर याचं प्रोजेक्शन मी याच्यावर घेतोय. कशावर? याचं प्रोजेक्शन घेतोय. ए डॉट बी करतोय म्हणजे काय? एका वेक्टरचं प्रोजेक्शन दुसऱ्या वेक्टरवर घेतलं जाते. दॅट्स इट, डॉट प्रोडक्ट असतो तुमचं. ओके, नाव आता सेकंड याच्यात बघितलं मी काय सांगितलंय, प्रोजेक्शन ऑफ ए ऑन बी म्हणलेलं आहे मी. प्रोजेक्शन ऑफ ए, एचं प्रोजेक्शन बी वर. सेम वेक्टर आहे आपल्या इथे ए आणि बी. ओके, पण मी आता एचं प्रोजेक्शन घेतो कोणावर? बी वर. एचं प्रोजेक्शन कोणावर घेतलं? बी वर. मग एचं प्रोजेक्शन याच्यावर घेतलं आणि इथे अँगल थिटा असेल तर हे काय येणार? हे ए कॉस थिटा. आणि हे बी वेक्टर आहे, याचं मॅग्निट्यूड किती? बी आहे. तर तुम्ही काय करणार? मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा. तर मग बी ए कॉस थिटा, मग ए डॉट बीच आहे ते सुद्धा. यस नो, ते सुद्धा काय तुमचं ए डॉट बीच आहे ना. हे बी डॉट ए केलं काय आणि ए डॉट बी केलं काय? अँगल तुमचा कॉस थिटाच आहे, इथे सुद्धा अँगल तुमचा कॉस थिटा आहे. तर येणारा आन्सर सेमच असेल. लाईक दॅट समजून घ्या, हा 3 आहे, हा 4 आहे आणि अँगल 90 डिग्री घेतलेला आहे. किती येणार आहे आन्सर? कॉस 90 किती असणार तुमचं? कॉस 90 असणार 0. बघा, चल दुसरा अँगल घ्या. 3 4 इथे एखादा दुसरा अँगल घ्या 60. हे असं केलं काय? 4 3 60 केलं काय? कॉस 60 केलं काय? एकच आन्सर आहे. सो ए डॉट बी आणि बी डॉट ए दोघांचे आन्सर काय असणार आहे? सेम असणार आहे. इथं मी ए डॉट बी लिहिले, बट ठीक आहे, आपण याला थोडं कॅन्सल करू आणि इथं बी डॉट ए करू. ओके, तर काही बेसिक ए डॉट बी बी डॉट डी ने काही फरक पडणार नाही. दॅट्स इट, द मेन कॉन्सेप्ट आहे. ओके, आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. प्रॉपर्टीज काय असतात डॉट प्रोडक्टचे? प्रॉपर्टीज, तर स्केलार प्रोडक्ट इज अ कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह म्हणजे काय? ए डॉट बीचं आणि बी डॉट एचं आन्सर ऑलवेज सेम येत असतं. डॉट प्रोडक्टमध्ये ए डॉट बी आणि बी डॉट एचं आन्सर ऑलवेज सेम असतं, जे की आपण जस्ट 2 मिनिटापूर्वी बघितलं. याचं प्रोजेक्शन याच्यावर घेणे काय आणि याचं प्रोजेक्शन याच्यावर घेणे काय, दोघांचाही मिनिंग सेमच येत असतो. दोघांचे आन्सर सेमच येत असतं. मॅग्निट्यूड त्यांचा जे काही नंबर येईल तो जो आन्सर आहे तो सेमच येऊन जाईल. नेक्स्ट, स्केलार प्रोडक्ट इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन. बरं, जर अशी ॲडिशन आलेली असेल तर तुम्ही याला अशा प्रकारे करू शकता. हे अलाउड आहे. हे तुम्ही वेक्टरमध्ये करून बघणार आहे, बट आपण त्याच्यावर जास्त टाइम स्पेंड करणार नाही, बिकॉज आपल्याला फक्त ह्या फॉर्म्युल्याचीच इमर्जन्सी गरज असते जर एक्झाममध्ये आला तर. ओके, पण मोस्टली जास्त काही गरज भासणार नाही. मग स्केलर प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. सर, व्हॉट इज रेक्टँग्युलर कॉम्पोनंट? आय कॅप जे कॅप. जेव्हा एखादा पॉईंटचं लोकेशन आय कॅप जे कॅपमध्ये दिलेलं असतं त्याला म्हणलं जातं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. मी एकदा समजून सांगतो तुम्हाला, इथे एक्झॅक्टली सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मी याला नंतर रफ करेल. तर मी इथे काय केलंय, एक पॉईंट घेतलाय. ओके, आता ह्या पॉईंटचं लोकेशन सांगायचं मला. ह्या पॉईंटचे लोकेशन सांगायचे 2 ऑप्शन असू शकतात. एक, ह्या पॉईंटचं एक्सचं प्रोजेक्शन, लाईक सपोज हे 3 आहे. ओके, आणि या पॉईंटचं वायचं प्रोजेक्शन, लाईक सपोज हे 4 आहे. ओके, तर मग आता या पॉईंटचं प्रोजेक्शन कसं सांगणार तुम्ही? तुम्ही म्हणू शकता सर 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप. हे जी सांगायची पद्धत आहे, हे जे लोकेशन सांगायची पद्धत आहे, याला काय म्हणणार? रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. सेकंड काय असू शकतं? सेकंड दुसरा एक ऑप्शन असू शकतो. मी एक वेक्टर घेतला ओरिजिन पासून. याचा रिझल्टंट किती आहे? या वेक्टरचा रिझल्टंट किती असणार? तुम्ही म्हणणार सर याचा रिझल्टंट 5 येईल आणि इथं काहीतरी अँगल येऊन जाईल. तो अँगल असेल 53 डिग्री. ओके, मोस्ट ऑफ द लोकांना आता हे 3 4 5चा ट्रायंगल माहिती नसेल, तर तुम्ही एकदा ते क्लिअर कट चेक करून घ्या, ते अँगल किती येत असतात. ओके, तर आता मी काय सांगितलं की हा तुमचा रिझल्टंट वेक्टर आहे. तर मग आता हा जो पॉईंट घेतलेला आहे मी, हा जो पॉईंट आहे, हा पॉईंटला सांगायचं अजून एक पद्धत असू शकते. ती म्हणजे काय? 5 मॅग्निट्यूड असणारा एक वेक्टर घ्या आणि त्याला एक्स ॲक्सिस पासून 53 डिग्रीवर ठेवून द्या, तरी सुद्धा तुम्हाला हा सेकंडवाला पॉईंट भेटून जाईल. मी परत एकदा क्लिअर समजून सांगतो, बिकॉज हे जास्तीत जास्त कळणं गरजेचं आहे. कोणाला कोणतं म्हणतात तर कोणाला काय म्हणतात. आता हा पॉईंट मला सांगायचा आहे, तर याला सांगायला 2 ऑप्शन असू शकतात. कसं सांगणार? एक तर एक्सवर 3 जा सर आणि वायवर 4 जा सर. संपला विषय, इथं पॉईंटवर पोहोचा. दुसरा ऑप्शन, एक वेक्टर घ्या, असा वेक्टर घ्या, त्या वेक्टरला रोटेट करा. किती?
5 मॅग्निट्यूड असणारा वेक्टर घ्या आणि त्याला रोटेट करा किती 53 डिग्री, तरी तुम्ही ह्याच पॉईंटवर पोहोचता. दॅट्स इट. मग हा जो कॉन्सेप्ट असते याला म्हणलं जातं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट आणि याला म्हणलं जातं पोलार कॉम्पोनंट. ओके, याला पोलार कोऑर्डिनेट म्हणलं जातं. ओके, तर पोलारची फार रेअरली गरज भासते आपल्याला, पण आपल्याला रेक्टँग्युलर कॉम्पोनंट लागतं. मग आता जर हे 2D मध्ये म्हणून 3i कॅप 4j कॅप आलं, जर हे 3D मध्ये असलं असतं तर +4k कॅप -5k कॅप असं काहीतरी आलं असतं. ओके, दॅट्स इट. आपल्याला आता रेक्टँग्युलर कॉम्पोनंट काय आले का, आय कॅप जे कॅप मध्ये लोकेशन सांगणे, दॅट इज युअर रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. मी एकदम सोप्या भाषेत समजून सांगतोय, जास्त डिटेलिंग मध्ये जात नाहीये. ओके, नाव आता जर एखादा वेक्टर घेतला आपण ए वेक्टर, त्याला मी रोकेट केलं ax आय कॅप, ay जे कॅप, az के कॅप. व्हॉट डज इट मीन की एक्स ॲक्सिसचं त्याचं मॅग्निट्यूड ए के लाईक 3 आहे, 4 आहे, ay ची व्हॅल्यू किती लाईक 4 आहे, az ची व्हॅल्यू किती 5 आहे. व्हॉट डज इट मीन की ax म्हणजे एक्स ॲक्सिसवर 3 जा, हे आय कॅप डायरेक्शन दिली, वाय ॲक्सिसवर एवढं मॅग्निट्यूड जा आणि az के ॲक्सिसवर एवढं जा. असा एक वेक्टर घेतला मी लाईक दॅट. हे लोकेशन आहे एक प्रकारे, हे लोकेशन कुठे 3D स्पेस मधलं हे लोकेशन लाईक दॅट. मी दुसरा एक वेक्टर घेतला, दुसऱ्या वेक्टरचं bx हे एक्स ॲक्सिसचं मॅग्निट्यूड, by वाय ॲक्सिसचं मॅग्निट्यूड, bz के ॲक्सिसचं मॅग्निट्यूड, असे 2 वेक्टर मी घेतले. आता ह्या 2 वेक्टरचं मला काय घ्यायचं आहे, डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे, मल्टिप्लिकेशन घ्यायचं. ऑब्व्हियस मला यांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा, म्हणजे यांचं जे काही मल्टिप्लिकेशन करेल त्याचं मला आन्सर काय आलं पाहिजे. ऑब्व्हियस त्याचं आन्सर मला एक नंबर आला पाहिजे, स्केलार क्वांटिटी आली पाहिजे. ओके, नाव आता यांचं मल्टिप्लिकेशन कसं घेतलं तर बघा सगळ्यांनी. मी इथे ax लिहिलंय, पूर्ण हा वेक्टर लिहिलाय, इथलचं सगळा वेक्टर मी इथे लिहिलंय. bx हा वेक्टर मी इथे लिहिलेला आहे. ओके, हा पूर्ण वेक्टर मी काय केला इथे लिहिलंय. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या, मी काय केलंय, ह्या bx ने मी याला मल्टिप्लाय केलंय, याला मल्टिप्लाय केलंय आणि याला मल्टिप्लाय केलं. परत एकदा क्लिअर सांगतो, ह्या bx ने मी याला मल्टिप्लाय केलंय, याला मल्टिप्लाय केलंय आणि याला मल्टिप्लाय केलंय. ओके, तर मला ही टर्म आलेली बघा सगळ्यांनी नीट चेक करून. तर मी जर यांनी याला मल्टिप्लाय केलं तर हे काय होईल, ax bx आय कॅप पहिली टर्म आली. नेक्स्ट यांनी याला मल्टिप्लाय केलं, यांनी ay bx जे कॅप आणि आय कॅप. नेक्स्ट ax bx ने याने मल्टिप्लाय केलं तर az आणि bx के कॅप. बघा यांनी याला मल्टिप्लाय केलं तर हे के कॅप आणि हे आय कॅप. ओके, लाईक दॅट. मी नंतर by ने याला मल्टिप्लाय केलं, याला मल्टिप्लाय केलं, याला मल्टिप्लाय केलं. नेक्स्ट मी bz ने याला मल्टिप्लाय केलं, याला मल्टिप्लाय केलं आणि याला मल्टिप्लाय केलं. दॅट्स इट. हे सगळं केलं आणि मी ह्या सगळ्या इथून तर अशा इथपर्यंत टर्म्स लिहिले. मी एकदा इथे मोठा ब्रॅकेट करतो कलरफुल मध्ये, जेणेकरून आपल्याला लक्षात येऊन जाईल. ओके, ही पूर्ण टर्म माझी इथे संपत आहे. ओके, आता मी इथे हे समोर न लिहिता खाली लिहिलेत. ओके, सगळ्यांना लक्षात येते का, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. काय केलं मी, ही पहिल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन प्लस नंतर सेकंड टर्मचं मल्टिप्लिकेशन प्लस नंतर लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन. ओके, तर हे सगळं तुम्हाला समोर लिहायचं, फक्त मी खाली लिहिलं. इथून पुढची स्टेप ही आहे, इथून पुढची स्टेप ही आहे. ओके, नाव आता आपल्याला चेक करायचं आहे कॉन्सेप्ट काय की आय कॅपचं उत्तर तर 1 येतं, पण जे कॅप आय कॅपचं उत्तर काय येतं सर 0 येतं. के कॅप आय कॅपचं उत्तर काय येतं 0 येतं, जे की आपण थोड्या वेळ पाहिलं. डॉट प्रोडक्ट मध्ये फक्त आय कॅप जे कॅप के कॅपच येऊ शकते, बाकी येऊ शकतात का तर बिलकुल नाही. तर मग जे कॅप आय कॅप 0 होऊन जाईल, हे 0 होऊन जाईल. अच्छा, हे पण 0 होऊन जाईल, हे पण 0 होऊन जाईल, इथे हे सगळे 0 होऊन जाईल. म्हणजे फक्त ह्या टर्म उरतील. कोणत्या वाल्या, आता बघा मी ज्या दाखवत ही टर्म उरेल आय कॅप, नेक्स्ट जे कॅप आणि लास्टला के कॅप. बाकी सगळ्या टर्म तर 0च झाल्या. मग आता यांचा आन्सर आय कॅपचं तर 1 होतं. मग आता उरले काय फक्त, मग ए डॉट बी काय आन्सर येईल, ax bx ay by az bz. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन. अच्छा, हे सांगत काय आहे सर, बेसिक याचा अर्थ काय होतो, सिंपल लक्षात घ्या. मी एक वेक्टर घेतला ए वेक्टर, तो घेतला 3i कॅप 2j कॅप. ओके, आणि बी वेक्टर घेतला 2i कॅप प्लस 3j कॅप. याचा अर्थ काय, आय कॅप सोबत मल्टिप्लिकेशन घ्या आणि जे कॅप मल्टिप्लिकेशन घ्या, मधले साईन प्रॉपर यूज करा. दॅट्स इट. मी क्वेश्चन घेईन तेव्हा तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे अजून लक्षात येईल. आय होप सो तुम्हाला हा पॉईंट कळाला असेल. नेक्स्ट अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे, विच इज ऍप्लिकेशन ऑफ डॉट प्रोडक्ट. ऍप्लिकेशन ऑफ डॉट प्रोडक्ट काय सांगतो आपल्याला, टू फाइंड द अँगल बिटवीन 2 वेक्टर. डॉट प्रोडक्ट कुठे यूज केला जातो, तर पहिली मेन गोष्ट, 2 वेक्टर्सच्या मधला कधी पण तुम्हाला एक वेक्टर दिला, ए वेक्टर इक्वल्स टू समथिंग, बी वेक्टर इक्वल्स टू समथिंग. ओके, तर ह्या 2 वेक्टरच्या मधला कधी पण जर अँगल काढायचा असेल तर यू विल यूज डॉट प्रोडक्ट.
तर डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज करणार, डॉट प्रोडक्ट करणार. मग तो अँगल कसा करणार तुम्ही सर, तर अँगल तर कॉस थिटा आहे ना, मग कॉस थिटा काढत असेल तर ही पूर्ण टर्म तुम्ही काय करणार, खाली घेऊन जाणार आणि दॅट्स इट, तुम्हाला हा फॉर्म्युला जनरेट होणार. फॉर्म्युला काय, वरच्या दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट घ्या आणि खाली हा जो वेक्टर दिलेला आहे याचं मॅग्निट्यूड घ्या आणि दुसऱ्याचं मॅग्निट्यूड घ्या. ओके, नीट चेक करा, याचं जो ए वेक्टर दिला त्याचं मॅग्निट्यूड, बी वेक्टर घेतला त्याचं मॅग्निट्यूड आणि वरच्या वेक्टरचं डॉट प्रोडक्ट आणि जे काही आन्सर येईल तिथं फक्त कॉस थिटा यूज करून आन्सर काढा. नाव टू फाइंड कॉम्पोनंट ऑफ वेक्टर अलॉंग अनदर वेक्टर, जो की आपण आता थोडा वेळ पाहिलेले की जो की आपला फॉर्म्युला आलेला आहे. काय फॉर्म्युला आहे आपला, ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा, हा फॉर्म्युला आहे आपला. ओके, मग आता याच्यामध्ये ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कोणाचा तरी कॉम्पोनंट काढायचा. आता बीचा कॉम्पोनंट काढायचं म्हणलं तर बी कॉस थिटा यूज करायचं आणि ए मॉड ऑफ ए ला खाली येऊन द्यायचं. आता जर समजा तुम्हाला म्हणलंय मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ बी अलॉंग ए, मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ बी अलॉंग ए म्हणजे बीचा कॉम्पोनंट घ्यायचा आहे. मग बीचा कॉम्पोनंट कधी पण काय असणार, बी कॉस थिटा. ह्या पॉईंटमध्ये मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की कोणाचा कॉम्पोनंट घ्यायचा, कसं घ्यायचा. तर ज्याचा कॉम्पोनंट घेतला तो वेक्टर इनटू कॉस थिटा इकडे ठेवायचं, रिमेनिंग मॉड ऑफ ए इकडे पाठवायचं. लाईक दॅट ते उलट पण म्हणू शकतात, मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ ए अलॉंग बी म्हणू शकते. मग इथं काय येणार फॉर्म्युला, ए कॉस थिटा इक्वल्स टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ बी. अलग लक्षात, तर ही कॉन्सेप्ट नीट समजणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. नाव आता आपल्याला बी कॉस थिटा आलेले आहे. ओके, पण आपल्याला बी कॉस थिटाची डायरेक्शन सांगायची. काय सांगायचं, बी कॉस थिटाची एक्स ॲक्सिस मध्ये डायरेक्शन सांगायची. आता इथून काय भेटणार आपल्याला, फक्त मॅग्निट्यूड भेटणार आहे, कारण की ए वेक्टर डॉट बी वेक्टरचं काहीतरी उत्तर येईल आणि जो काही ए वेक्टर होता त्याचं जर मॅग्निट्यूड घेतलं त्याचंही काही ना काहीतरी नंबरमध्ये आन्सर. हे दोन्ही नंबरच आहे. हे डायरेक्शन सांगतायत का, तर नाही, डायरेक्शन नाही सांगत आहे. मग आता तुम्हाला काय करावं लागेल, याला डायरेक्शनने मल्टिप्लाय करावं. डायरेक्शनने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय, मग तुम्हाला त्याला मल्टिप्लाय करावं लागेल युनिट वेक्टरने. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, युनिट वेक्टरने, कारण की युनिट वेक्टर कशाचं युनिट वेक्टर, कोणती डायरेक्शन आहे. बघा आता हा बी कॉस थिटा कोणाच्या डायरेक्शनने बाबा, ए वेक्टरच्या डायरेक्शनने. मग ए वेक्टरचं युनिट वेक्टर घ्यावं लागेल तुम्हाला. येस, तर मग बी कॉस थिटाची डायरेक्शन सांगण्यासाठी तुम्हाला ए कॅप म्हणजे युनिट वेक्टर एचा युनिट वेक्टरने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, मग आता याचा आन्सर किती होऊन जाईल, जर इथं युनिट वेक्टर यूज केला आपण, युनिट वेक्टरचा हा फॉर्म्युला आहे, ए वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए. येस, मग आता ए वेक्टरची ए कॅपची व्हॅल्यू जर मी इथं प्लेस केली तर काय होऊन जाईल, ए वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए. आणि फायनली आपल्याला हा फॉर्म्युला येऊन जाईल. काय आलं या फॉर्म्युलामध्ये, खाली पण मॉड ऑफ ए, खाली पण मॉड ऑफ ए, तर फायनली मॉड ऑफ एचा स्क्वेअर होऊन जाईल आणि इथे ए वेक्टर येऊन जाईल. एक तर तुम्ही हा वाला फॉर्म्युला लावा किंवा तुम्ही हा वाला फॉर्म्युला. अच्छा, मेन लक्ष द्या की इथे तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड आलेला आहे. ओके, पण तुम्हाला डायरेक्शन काढायची, कारण की बी कॉस थिटाची डायरेक्शन कोणीकडे आहे, बी कॉस थिटाची डायरेक्शन आहे ए वेक्टरच्या अलॉंग. तर मग त्याला तुम्हाला ए वेक्टरच्या युनिट वेक्टरने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे तुम्हाला तिथे डायरेक्शन जाईल. कारण की युनिट वेक्टर कोण आहे तुमचा, ए कॅप. ए वेक्टरचा युनिट वेक्टर काय असेल, ज्याची मॅग्निट्यूड 1 असेल त्याला फक्त एक डायरेक्शन असेल. म्हणून ह्या वेक्टरला जर युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय भेटेल, इथे मॅग्निट्यूड विथ डायरेक्शन भेटून जाईल, म्हणजे हा एक वेक्टर भेटून जाईल आपल्याला. ओके, नाव आता आपण याचे काही क्वेश्चन्स घेऊया. चला सगळ्यांनी नीट लक्ष द्या. तर पहिला क्वेश्चन बघितला आपण. तर फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, तर फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे इथे 2i कॅप 4j कॅप 6i कॅप 8j कॅप आणि याचा ए डॉट बी काढायला सांगितलं. अच्छा ठीक आहे, ए डॉट बीचं काय आन्सर आहे, आता बघा ए डॉट बी काढायचं आपल्याला, सिंपल. आणि या रेक्टँग्युलर कॉम्पोनंटमध्ये दिले. मग आता ए किती आहे, तुम्ही म्हणणार सर 3i कॅप 4j कॅप प्लस 2k कॅप. ओके, अँड बी वेक्टर किती आहे सर, 6i कॅप प्लस 8j कॅप प्लस 5k कॅप. ओके, तर हे आपला आन्सर. नाव आता आपल्याला चेक करायचं, मला सांगा जर डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे तर आपण फक्त आय कॅप आणि आय कॅपलाच घेतो. आय कॅप आणि जे कॅपचं उत्तर असंही आहे, झिरोच येतं आपलं. तर मग आपण काय करणार, तर आपण म्हणणार सर जर आय कॅप आणि आय कॅपच घ्यायचे मग 3 × 6. ओके, याचं साईन काय इथे आणि याचं इथं काय साईन, प्लस येतं, इथं प्लसच राहू द्या, काही करायची गरज नाही. नेक्स्ट आता इथे प्लस जशाल तसं 4 × 8, 4 आहे आणि 8 आहे बरोबर, जे कॅप घेतोय प्लस 2 × 5. ओके, नाव आता इथे काही मुलांचं कन्फ्युजन होईल, प्लस मायनस कसं घ्यायचं.
याचं इथं प्लस आहे, याचं इथं प्लस आहे, तर प्लस इंटू प्लस काय होईल, प्लसच होऊन जाईल. याच्या इथं प्लस आहे, याच्या इथं प्लस आहे, तुम्ही लिहिताना प्लसच लिहा सगळ्याच्यात. त्याच्यानंतर ज्याचं साईन मायनस प्लस येईल ते मायनस प्लस टाका, दॅट्स इट. ओके. आता याचा आन्सर किती होऊन जाईल मग फायनली, तर याचा आन्सर येऊन जाईल 6 3 जा 18 प्लस 24 8 32 5 दुने 10. तर फायनल याचं आन्सर आलं पाहिजे आपलं 80 10 3 4 आणि 5 50. ओके. तर याचं आन्सर किती आलं पाहिजे आपलं 50 आलं पाहिजे. मला एकदा चेक करू द्या. हा नाही सॉरी 50 नाही, जास्त आलं पाहिजे याचं आन्सर. 23 8 32 3 1 4 5 आणि 1 6 60. सॉरी, काय आन्सर आलं पाहिजे याचं 60. ओके. हा, तर 30 10 40 50 आणि 60. ओके. नाव नेक्स्ट, आता हा क्वेश्चन चेक करूया आपण. तर तुम्हाला दोन वेक्टर दिलेत, ए वेक्टर आणि बी वेक्टर. पण काय सांगितलं, इफ टू वेक्टर्स परपेंडिक्युलर टू इच अदर देन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ सी. अच्छा, सी कुठे, हा सी आहे, हा फाइंड आउट करायचा आपल्याला, हा फाइंड आउट करायचा. अच्छा मला सांगा, दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील एकमेकाला, हा वेक्टर आणि हा वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट कधी पण काय येत असतो, सर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येत असतो, दॅट्स इट. आणि आता जर हे दोन परपेंडिक्युलर म्हणजे या दोघांचा डॉट प्रोडक्टचा आन्सर काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. मग आता कसं सॉल्व्ह करणार याला आपण, तर बघा आता आपण याला सॉल्व्ह करणार, सर तुम्ही म्हणणार ए डॉट बी चा आन्सर 0 आलं पाहिजे. अच्छा ठीक आहे, मग ए किती आहे, 2 i कॅप प्लस 3j कॅप प्लस सी के कॅप. ओके. डॉट इथं किती आहे, आय कॅप प्लस जे कॅप प्लस 2k कॅप इक्वल्स टू 0. अच्छा, आय कॅप आणि आय कॅप किती होऊन जाईल हे, सर हे 2 होऊन जाईल, आय कॅप इंटू आय कॅप 1च होऊन जाईल. देन प्लस प्लस घ्यायचं मायनस घ्यायचं, सर इथे प्लस आहे इथं प्लस आहे. ओके, पहिले तर प्लसच घ्या. देन 3 इंटू 1 किती येणार आहे, सर 3च येणार आहे, प्लस सी इंटू 2. ओके, सी इंटू 2 इक्वल्स टू 0. किती आलं हे, 3 आणि 2 5 प्लस 2c इक्वल्स टू 0. अच्छा, हे 5 तुमचे इकडे चालले असतील ह्या राईट साईडला, तर ते बनेल 2c इक्वल्स टू -5 आणि c इक्वल्स टू किती बनेल, -5 डिवायडेड बाय 2. हे झालं आपलं आन्सर. ओके. आयहोप तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन लक्षात आला असेल. जेव्हा केव्हा तुम्हाला असं सांगितलं जाईल की दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, तर लक्षात ठेवायचं त्यांचा डॉट प्रोडक्टचा आन्सर ऑलवेज काय येत असतात, 0 येत असतात. ओके. नेक्स्ट, आता थर्ड क्वेश्चन चेक करूया. हा आय थिंक मला असं वाटतं एकदा जेई टाईपला पण अशाच टाईपचा एक क्वेश्चन आला होता, बघून घ्या सगळ्यांनी, हा कसा करायचा. सेम सेम परत काय सांगितलंय, दोन वेक्टर कसे आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. आता परपेंडिक्युलर असेल तर काय असणार, सर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो, 0 असतो. म्हणजेच तुम्ही म्हणणार सर पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर, याचा आन्सर काय आलं पाहिजे, 0 आलं पाहिजे. ओके, मग इथं काय पहिलं वेक्टर ए आय कॅप प्लस ए जे कॅप प्लस 3k कॅप, हे पहिला वेक्टर आहे. डॉट दुसरा वेक्टर किती, ए आय कॅप मायनस 2j कॅप मायनस के कॅप इक्वल्स टू 0. नाव अगेन हे ए आणि हे ए किती बनेल, ए स्क्वेअर. बर, ए -2 अगेन, आता इथं नीट चेक करा, तर इथं प्लस लिहिलं तुम्ही, एचं साईन इंटू -2. ओके, हे मी जास्त डिटेलमध्ये एकदम लहान मुलासारखं सांगतोय बिकॉज मोस्ट ऑफ द मुलांना याच्यात कन्फ्युजन होत असतं. ओके. नेक्स्ट प्लस परत जशाल तसं, हा 3. ओके, हा 3 देन हा -1, सो 3 इंटू -1 इक्वल्स टू 0. याला सॉल्व करा, ए स्क्वेअर. अच्छा, ए इंटू -2 किती होऊन जाईल, -2a होऊन जाईल. अच्छा, इथं किती होऊन जाईल, -3 इक्वल्स टू 0. ओके. नाव आता सर याला कसं सॉल्व करायचं, याला कसं सॉल्व करायचं. ओके. नाव इथे 3 नाही आहे, इथे 2 आहे. ओके, ह्या इक्वेशनमध्ये इथे 2 आहे, तर तो क्वेश्चन. ओके, तर हे किती होऊन जाईल, इथे 2 होऊन जाईल. ओके, मग फायनली इथे सुद्धा किती होऊन जाईल, 2 इंटू
-2. ओके, नाव आता हे आपलं झालं आन्सर. याला कसं सॉल्व्ह करायचं? सर हे क्वाड्रेटिक इक्वेशन आले. क्वाड्रेटिक इक्वेशन आले म्हणल्यावर मग तुम्ही म्हणणार सर इथे एचा कोइफिशियंट किती आहे? सर एचा कोइफिशियंट 1 आहे. बीचा कोइफिशियंट किती आहे? 2 आहे. यस नो, एचा कोइफिशियंट किती आहे? 1 आहे. बीचा कोइफिशियंट किती आहे? एचा कोइफिशियंट 1, बीचा कोइफिशियंट 2, सी तर डायरेक्ट -2 आहे. हे -2. मग आपल्याला फॉर्म्युला असतो क्वाड्रेटिकचा. काय असतो फॉर्म्युला? -b² प्लस ऑर मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला डायरेक्ट सर्व इक्वेशनला चालतो, तर आपण डायरेक्ट हाच फॉर्म्युला यूज करणार. चला आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मग आता बीची व्हॅल्यू किती आहे? सर हे मायनस जशाला तसं. आणि बीची व्हॅल्यू किती आहे? बीची व्हॅल्यू सर -2 आहे. बरोबर आहे का? तर बीची व्हॅल्यू किती आहे आपली? -2. तर -2 प्लस ऑर मायनस अंडर रूट बी -2चा स्क्वेअर किती होऊन जाईल? b² मायनस म्हणजे बी -2ची व्हॅल्यू किती आहे आपली? -2 आहे. तर त्याचा स्क्वेअर होऊन जाईल 4 -4. एची कोइफिशियंट किती आहे? एचा कोइफिशियंट 1 आहे. ओके, इथं एचा कोइफिशियंट किती आहे? 1 आहे ना इथे. यस, मग 1 इंटू सीची व्हॅल्यू किती? सीची व्हॅल्यू -2 आहे अपॉन 2 इंटू 1. ओके, आता मी एकदा परत लिहून दाखवतो. इथे काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं असेल तर हा एचा कोइफिशियंट आहे, हे -2bचा कोइफिशियंट आहे, हा सी आहे. तर हा बी, हा सी, हा ए. ओके, आता या फॉर्म्युल्यामध्ये मी फक्त व्हॅल्यू पुट केलं. व्हॅल्यू पुट करताना नीट लक्ष द्या. हे हा फॉर्म्युल्याचा मायनस आहे, इथे ठेवलं. देन -2 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बीचा स्क्वेअर, ह्या -2चा स्क्वेअर केला तर असाही तो 4च होणार आहे. -4 इंटू 1 इंटू सीची व्हॅल्यू किती? -2. तर हे -2 ठेवायचं. हे विसरायचं नाही इथं -2, कारण की मोस्ट ऑफ द टाइम आपण ते विसरून जातो. आता आन्सर काय आहे बघा सगळ्यांनी. सो मायनस 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 हे +2 प्लस ऑर मायनस अंडर रूट 4 2 इथं 3च आहे. सॉरी, इथे लिहिताना माझ्याकडून एक्झाम्पलमध्ये चूक झाली. सो सगळ्याच ठिकाणी चूक झाली. तर इथं 3च आहे, या प्रत्येक ठिकाणी 3च आहे. तर इथे सुद्धा 3च आहे, इथे सुद्धा 3च आहे. ओके, आणि इथे सुद्धा किती येऊन जाईल? 3 येऊन जाईल. ओके, तर का? कारण की सॉल्व होतं दॅट्स वाय ते 3 दिलेले. सो -3 -4 किती होऊन जाईल? 4 त्रिक 12. सो +12 होऊन जाईल अपॉन 2. फायनल आन्सर किती येतं बघा. सो फायनल आन्सर इथे येऊन जाईल आपलं 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट 12 प्लस 4 किती होऊन जाईल? 16 अपॉन 2. तो फायनल आन्सर होऊन जाईल 2 + 4 अपॉन 2 आणि 2 - 4 अपॉन 2. त्याचे 2 व्हॅल्यू आलेले आहेत. 2 व्हॅल्यू कोणत्या आहेत? 2 + 4 किती होऊन जाईल? 6 म्हणजे 3, आणि 2 - 4 किती होऊन जाईल? -2 म्हणजे -1. तर हे झाले आपले आन्सर. ओके, मी एकदा समजून सांगतो एका सेकंदात, जास्त काही हार्ड नाही आहे. ओके, हे आपण पहिला वेक्टर घेतलेला आहे, हा आपण दुसरा वेक्टर घेतला आहे. त्यांनी सांगितलं ते दोन्ही परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना. तर तुम्हाला विचारलेले एची व्हॅल्यू काढा. सिंपल क्वेश्चनमध्ये एची व्हॅल्यू काढा. ओके, नाव आता जर हा वेक्टर दिला आणि हा वेक्टर दिला आणि हे दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, तर एक फंडामेंटल आपला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, A.B = 0 असेल जर ते एकमेकाला परपेंडिक्युलर असते. तर मग यांचं मी डॉट प्रोडक्ट घेतला. डॉट प्रोडक्ट घेतल्यावर मला हे आन्सर आलं, पण इथे A² आलं. आपल्याला ए काढायचं आहे. इथं स्ट्रेट फॉरवर्ड जसं मागचा क्वेश्चन होता डायरेक्ट आन्सर, तसं नव्हतं. इथे आपल्याला A² आलंय. मग आता अशा वेळेस आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन लावून या प्रश्नाला सॉल्व्ह करावं लागेल. क्वाड्रेटिक इक्वेशन ज्यांना लावता येत नाही त्यांनी थोडी त्याची प्रॅक्टिस करा आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करा. यू विल गेट 2 आन्सर, 3 and -1. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, I∗J -2K∗ पार्टिकल डिस्प्लेस्ड अंडर कॉन्स्टंट फोर्स फ्रॉम हे लोकेशन दिलेले टू हे लोकेशन. अच्छा, हे काय दिलेलं असतं सगळ्यांनी नीट लक्ष द्या. व्हॉट इज दिस? हे एक लोकेशन आहे आणि हे पण काय एक लोकेशन आहे. आणि या लोकेशनमध्ये हा पहिलावाला कोण आहे? हा सर एक्स ॲक्सिस आहे. हा कोण आहे? वाय ॲक्सिस आहे. हा कोण आहे? झेड ॲक्सिस आहे. मग आता आपल्याला काय बेसिक कॉन्सेप्ट काय, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मी इथे एक सिंपल कॉन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो. ही कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. हे तुमचं पहिलं लोकेशन अज्युम करा. ते पहिलं लोकेशनचा वेक्टर किती सांगितलं त्यांनी? तर R1 तुम्हाला सांगितलेला आहे आणि तो R1 दिलाय तुम्हाला 2 - 1 3. व्हॉट डज इट मीन? एक्स वर 2 जा, वाय वर -1 जा आणि झेड वर 3 जा.
पण तुम्ही म्हणता सर वाय तर मायनस इकडे यायला पाहिजे. नाही नाही, ते मी जस्ट समजण्यासाठी तुम्हाला सांगत आहे. ओके, हा कारण की 3D वर असंही दाखवता येणार आहे ते मला नाही. तर मग नेक्स्ट सेकंड कुठे येणार आहे? तर सेकंड हा इथं कुठेतरी येणार आहे. म्हणजे मी ड्रॉ करतोय ते ऍक्च्युअली तिथं असणार आहे की नाही, कारण की असंही तो के कॅपवर पण आहे, तर तो काही स्क्रीनच्या बाहेर मला दाखवता येणार नाही. मी समजून सांगण्यासाठी ते करताय. 4 3 2 हे लोकेशन. ओके, नाव आता तुम्हाला डिस्प्लेस केलंय पार्टिकलला. कुठून कुठे डिस्प्लेस केलंय? तर पार्टिकल इथून इतका डिस्प्लेस झाले. कुठून कुठे डिस्प्लेस झाला? इथून इतका डिस्प्लेस झाला. हा तुमचा काय R2 वेक्टर. नाव आता तुम्ही मला ट्रायंगल लॉ नुसार सांगा, हा तुमचा R1 वेक्टर, हा तुमचा R2 वेक्टर, हे डेल आर, ओके, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, आणि हा तुमचा R2. आता तुम्ही कुठून गेलतात? R1 पासून R2 कडे गेलात ना. मग फॉर्म्युला काय बनवेल बघा, हा फॉर्म्युला हेड टू टेल जॉईनिंग R1 प्लस डेल आर इक्वल्स टू R2. काय असेल फॉर्म्युला? R1 प्लस डेल आर इक्वल्स टू R2. हा फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे बरं का आपल्याला. नीट लक्ष द्या, ते ॲरोज कसे आहेत, हा इकडे देन याच्यानंतर हा ॲड केला आहे आणि फायनली हा त्याच्या टेलपासून ॲड केलेला आहे. तर हा इक्वल्स टू मध्ये यायला पाहिजे आणि या दोघांची ॲडिशन असली पाहिजे. मग आता जर तुम्ही या दोघांची ॲडिशन घेतली तर हे काय बनेल? R1 प्लस डेल आर इक्वल्स टू R2. मग डेल आर इक्वल्स टू काय बनेल? R2 मायनस R1 असं बनेल का? R2 मायनस R1. हो ठीक आहे. मग डेल आरची व्हॅल्यू काढा सगळ्यांनी. डेल आर इक्वल्स टू काय? R2 मायनस R1. R2 ची व्हॅल्यू किती आहे? तर R2 ची व्हॅल्यू आहे आपली 4i कॅप प्लस 3j कॅप प्लस 2k कॅप. ही R2 ची व्हॅल्यू. अच्छा, आता कोणाला हे तर कन्फ्युजन नसेल सर, हे 4i कॅप प्लस 3j कॅप कसं लिहिले? आय होप सो तुम्हाला ह्या मोमेंटला ते कन्फ्युजन बिलकुल नाही पाहिजे. मायनस R1 ची व्हॅल्यू किती आहे? 2i कॅप मायनस j कॅप प्लस 3k कॅप. ओके, नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या, यांचं मायनस घ्यायचं आहे. तर 4 मायनस 2 2i कॅप, 3 मायनस मायनस प्लस तो विच इज 4j कॅप, 2 मायनस 3 मायनस के कॅप. हे झालं आपलं डेल आरचं आन्सर. हे कशाचं आन्सर झालं? आपलं डेल आरचं आन्सर. पण आपल्याला डेल आर काढायला सांगितलंय का? नाही. आपल्याला काय विचारलंय? पार्टिकल डिस्प्लेस अंडर कॉन्स्टंट फोर्स फ्रॉम हिअर टू हिअर. ओके, हा क्वेश्चन इथे इथे हे होऊन जातो, हिअर टू हिअर. फाइंड आउट वर्क डन. तुम्हाला काय विचारलंय? वर्क डन काढायला सांगितलंय. नाव तर वर्क डन कसं काढलं होतं? सर वर्क डनचा फॉर्म्युला जस्ट 2 मिनिटापूर्वी तुम्ही लिहून दाखवला होता. वर्क डन इक्वल्स टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ओके, आणि बेसिकली मी जस्ट 2 मिनिटापूर्वी तुम्हाला सांगितलं की फोर्स वेक्टर क्वांटिटी डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी या दोघांचं प्रोडक्ट जर घेतला, जी क्वांटिटी येत आहे ती जर स्केलर असेल तर ते कोणतं कधी पण काय असणार? तो एक स्केलर प्रोडक्ट असणार, तो एक डॉट प्रोडक्ट असणार. मग बस आपल्याला फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे. फोर्सची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे? ही आपली फोर्सची व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजे किती आहे? आय कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप मायनस 2k कॅप आणि डॉट प्रोडक्ट डेल आरची व्हॅल्यू आलेली की नाही? हे आपलं डेल आर आहे, ds, हेच व्हॅल्यू येते. मग ते किती आली? 2i कॅप प्लस 4j कॅप मायनस के कॅप. ओके, अच्छा, कोणाला हा डाऊट तर नसेल आला की सर हे ds दिसतंय, हे डेल आर दिसतंय. बेटा हे डिस्प्लेसमेंट आहे, हे इन्स्टंटेनियसमध्ये घेतलं, हे तुम्हाला डेलमध्ये दिलेलं आहे. ओके, पण फायनली ते दोन्ही पण काय आहेत? डिस्प्लेसमेंटच आहेत. ओके, यस, फक्त स्मॉल, व्हेरी इन्फिनिटली स्मॉल डिस्प्लेसमेंट घेतलेले. हे डेल आर पण एक तुमचं ॲव्हरेज टाईप घेण्यासाठी हे आता आपण डेल आर म्हणजे कसं, हे ए लोकेशन टू बी लोकेशन घेतलं, पण दोन्ही काय तुमचे डिस्प्लेसमेंट आहे. नाव आता यांचा आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचा. डॉट प्रोडक्ट कसं घेणार सर? सर डॉट प्रोडक्ट एकदम सोपा असतो. परत एकदा सांगतो मी, आय सोबत आय घ्या, जे सोबत जे घ्या आणि के सोबत के घ्या. यांचे साईन फक्त मधले नीट यूज करा. दॅट्स इट, झाला प्रश्न सॉल्व. मग आता आय सोबत किती होऊन जाईल? 2 प्लस 4j इंटू जे, तर 4 मायनस 2 मायनस 1, तर मायनस मायनस बिकम प्लस 2. तर फायनल आन्सर किती येते? फायनल आन्सर आला पाहिजे 8 जूल. दिस इज युअर आन्सर. नाव फाइंड द अँगल बिटवीन गिवन वेक्टर्स. ह्या दोन वेक्टर मधला अँगल काढायचा. कसा काढणार? बघा सर, ऍप्लिकेशन ऑफ डॉट प्रोडक्टच सांगितलेलं आहे आपल्याला. कोणत्याही दोन वेक्टर मधला अँगल काढायचा झाला तर डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला लिहा. यस, कोणत्याही दोन वेक्टरचा. ऑलवेज रिमेंबर, ही इन फ्युचरही तुम्हाला कॉन्सेप्ट लागली, तुम्हाला कधी विचारलं दोन वेक्टरचा अँगल काढा, एकच कॉन्सेप्ट आहे, त्यांचा डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला लावून आन्सर काढा. डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? ए वेक्टर डॉट बी वेक्टर
इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा, हे आन्सर. नाव मग आता बेसिकली आपल्याला कॉस थिटा काढायचा आहे. मग कॉस थिटा इक्वल्स टू काय होईल, ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. एवढ्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या. आता सगळ्यात पहिले आपण काढणार मॉड ऑफ ए किती असतं. बघा आता याचं आपल्याला मॉड ऑफ ए काढायचं, तर मॉड ऑफ ए काढणं गरजेचं आहे. तर मॉड ऑफ एचं आन्सर काय आहे, तर मॅग्निट्यूड कसं काढता सर, 2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर, दॅट्स इट. किती येईल आन्सर सर, 4 प्लस 4. अच्छा 4 प्लस 4 किती, 8. 8ला तुम्ही काय लिहू शकता सर, 8ला लिहू शकता 4 इंटू 2. अच्छा काही मुलांना हे शेवटच्या स्टेप्स कळत नाही, ठीक आहे, पण तरी तुम्हाला आता थोडं प्रॅक्टिसने येऊनच जाईल. मग 4 इथून बाहेर निघेल तर 2√2, हे झालं मॉड ऑफ ए. नेक्स्ट आपण आता मॉड ऑफ बी काढू. सर मॉड ऑफ बी किती होऊन जाईल, तर बघा 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. अच्छा कुठून आलं सर, हे कुठून आलेलं आहे, हे कुठून लिहिलं सर, हे वेक्टर आहे, या वेक्टरचे आन्सर्स आहेत, दॅट्स इट. सो मॉड ऑफ बी इक्वल्स टू किती होऊन जाईल, 1 प्लस 1. तर मॉड ऑफ बी किती आलेलं आहे, √2 आलेलं आहे. तर मॉड ऑफ ए आपलं आलेलं आहे 2√2, मॉड ऑफ बी आलं आहे आपलं √2. अच्छा आपल्याला आता काय करायचं आहे, लास्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला ए डॉट बीचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे ए डॉट बीचं उत्तर आलं आहे, मॉड ऑफ एचं उत्तर आलं आहे, मॉड ऑफ बीचं उत्तर आलं आहे. फायनली या दोघांना डिवाइड करायचं ना, आन्सर काढायचं आहे. नाव आता सगळ्यांनी चेक करा, ए डॉट बी आपल्याला करायचं आहे. नाव ए वेक्टर डॉट बी वेक्टर. नाव ए वेक्टर किती आहे, मला आता पार्ट हे लिहून देतो मी, 2i कॅप प्लस 2j कॅप डॉट बी वेक्टर किती आहे सर, i कॅप प्लस j कॅप. किती येईल याचा आन्सर सर, बेसिक सिंपल आहे, एकच कॉन्सेप्ट आहे, आय सोबत आय घ्या आणि जे सोबत जे घ्या बस, आणि साइन कन्व्हेन्शन प्रॉपर फॉलो करा. किती येते आन्सर सर, 2i कॅप इंटू आय 2, 2j कॅप इंटू जे 2, किती आला आन्सर 4 आलं सर. अच्छा सगळ्यांनी नीट लक्ष द्या, ए डॉट बीचा आन्सर 4 आलं आहे, हा एक नंबर आहे, इथं डायरेक्शन आहे का नाही, म्हणजे ए डॉट बीचं उत्तर कधी पण एक नंबर आला पाहिजे, डायरेक्शन तिथे नाही आली पाहिजे. ओके नाव मग आता फॉर्म्युला यूज करूया आपण. फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, कॉस थिटा इक्वल्स टू ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. अच्छा ए डॉट बी किती आहे आपलं सर, ए डॉट बी 4 आहे. मॉड ऑफ एचा आन्सर किती आलेले, मॉड ऑफ एचा आन्सर 2√2 आलेले, आणि मॉड ऑफ बीचं किती √2 आहे. चला करून पहा, मॉड ऑफ एचा आन्सर आहे 2√2 इंटू मॉड ऑफ बीचा आन्सर आहे √2. अच्छा हे आन्सर किती येते 4, हे 2 जशाल तसं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन असं आहे 2 होऊन जाईल. सो 2 इंटू 2, फायनल आन्सर 4/4, तर फायनल आन्सर किती होऊन जाईल 1. अच्छा कॉस थिटा इक्वल्स टू 1 आलेले. कॉसची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते, तुम्ही म्हणणार सर थिटा इक्वल्स टू 0 डिग्रीला हे आन्सर असते. म्हणजेच बेसिकली याचा अर्थ काय झाला आता क्वेश्चनचा आन्सर सिंपल आहे. क्वेश्चनचा अर्थ झाला की हे जे दोन वेक्टर आहेत, नीट लक्ष द्या, हे जे दोन वेक्टर आहेत ह्या दोन्ही वेक्टरमध्ये अँगल किती आहे 0 आहे. आणि असं बघूनही कळते, इथं 1 आहे इथं 2 आहे. समजा जर तुम्ही याला ड्रॉ केलं तर हा 1 आणि हा 2 आहे, आणि इथं जर तुम्ही ड्रॉ केलं तर हा असा आहे, आणि हा पण त्याच्यावरतीच येईल ना जर तुम्ही यांना ड्रॉ केलं तर. बेसिकली यांच्यातले अँगल 0 असतात जर दोन्ही व्हॅल्यू, इथं आय कॅप जे कॅप के कॅप, इथं 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप, अँगल 0च होत जाणार. ओके पण हे सगळ्यांचं नाही होणार, तुम्हाला ही प्रोसेस हीच फॉलो करावी लागणार. ओके नाव लास्ट क्वेश्चन आहे, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ 3i कॅप प्लस 4j कॅप अलॉंग i कॅप प्लस जे कॅप. बघा आता परत तो तशाच टाईपचा आपला क्वेश्चन आलेला आहे. काय क्वेश्चन आलेला आहे सगळ्यांनी नीट लक्ष द्या. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ, हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण एकदा तुम्ही ही कॉन्सेप्ट पाहिली की तुम्हाला नंतर परत याला काही बघायची गरज पडणार नाही. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ 3i कॅप प्लस 4j कॅप अलॉंग i कॅप प्लस जे कॅप अलॉंग. अच्छा मी यांना नावं देतो. ए वेक्टर मी याला म्हणतो 3i कॅप प्लस 4j कॅप, आणि बी वेक्टर मी याला म्हणतो i कॅप प्लस जे कॅप. अच्छा कोणाचा कॉम्पोनंट काय सांगितलंय, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ ए वेक्टर. म्हणजे आता याला आपण आपल्या लँग्वेजमध्ये मी लिहून दाखवतो. तुम्हाला विचारले फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ ए वेक्टर अलॉंग बी वेक्टर.
सर मग ए वेक्टर अलॉंग बी वेक्टर आहे, म्हणजेच एचं कॉम्पोनंट घ्यायचे कोणाकडं, बी वर. म्हणजेच तुम्ही लिहिणार सर ए कॉस थिटा इक्वल्स टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ बी. ओके, हेच तर सांगितलं होतं मी तुम्हाला, कोणाचा कॉम्पोनंट घ्यायचा आहे त्याचा ए कॉस थिटा ठेवायचा, बाकी जो की उरलेला व्यक्ती तो डिनॉमिनेटरमध्ये पाठवून द्यायचा. दॅट्स इट. नाव आता याचा आन्सर आपल्याला काढायचं ए कॉस थिटाचं किती येणार आहे तर बघूया आपण. चला, ए वेक्टर किती आहे 3i कॅप प्लस 4j कॅप डॉट इथे किती आय कॅप प्लस जे कॅप आणि होल डिवायडेड बाय मॉड ऑफ बी किती आहे सर, मॉड ऑफ बीचा आन्सर यायला पाहिजे आपलं. चला मी मॉड ऑफ बी इथे काढून दाखवतो, जो की आपण जस्ट 2 मिनिटापूर्वीच काढलं होतं. 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर कुठून आलं, ह्या वेक्टरचा यूज करतो आपण. हा ओके, सो मॉड ऑफ बी किती आलं आपलं √2 येऊन जाईल सर इथून. ओके, आता सगळ्यांना कॅल्क्युलेशन येत आहेत असं मी थोडं अज्युम करतो. ओके, नाव मग आता इथे आन्सर किती येतं सर, हे 3 प्लस 4 आणि इथे √2. 3 + 4 7 अपॉन √2. ओके, नाव मग किती आन्सर आलं, फायनल आन्सर आपलं किती आहे, तुम्ही म्हणणार सर ए कॉस थिटाचं आन्सर आलेलं आहे आपलं 7 अपॉन √2. हे झालं आन्सर. म्हणजे याचा बेसिक अर्थ काय की ए जो कोणता वेक्टर आहे, याचा बेसिक अर्थ काय, हा ए जो कोणी वेक्टर आहे याचा एक्स ॲक्सिसचा कॉम्पोनंट, याचा एक्स ॲक्सिसचा कॉम्पोनंट किंवा नाही एक्स ॲक्सिस नाही म्हणता, हा जो कोणी वेक्टर आहे, हा जिकडं कोणीकडे आहे त्याचा कॉम्पोनंट याच्यावर किती येत असणार आहे, हे आन्सर येत असणार. याचा कॉम्पोनंट याच्यावर, ह्या वेक्टरचा कॉम्पोनंट ह्या वेक्टरच्या पॅरललमध्ये हे येत असणार. हे त्याचं आन्सर आहे. हे तुम्ही ड्रॉ करून पाहू शकता, यू विल गेट आन्सर. ओके, नाव आपण आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. डॉट पुढे काय असतो सगळ्यांना समजलं असेल. नाव आपण आता बघूया क्रॉस प्रोडक्ट. ओके, चला आता आपल्याला बघायचं वेक्टर प्रोडक्ट ऑर क्रॉस प्रोडक्ट. अच्छा, वेक्टर प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट काय आहे, आता याच्यात जास्त टाइम स्पेंड न करता तुम्हाला थोडक्यात आयडिया लक्षात आली असेल. वेन प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स इज अ वेक्टर, 2 म्हणजे ए वेक्टर इंटू बी वेक्टर जर केला आणि येणारा आन्सर जर जे कोणी आहे सी, तो पण जर एक वेक्टर क्वांटिटी असेल तर तो कोणता आहे, वेक्टर प्रोडक्ट आहे, तो क्रॉस प्रोडक्ट असणार. जसं मागच्या वेळेस जर तुम्ही घेतलं होतं, या दोघांचा गुणाकार केल्यानंतर एक स्केलर क्वांटिटी होती. ओके, आता जर तुम्ही गुणाकार केला आणि येणारी क्वांटिटी जर वेक्टर क्वांटिटी असेल तर तो कोणता प्रोडक्ट असेल, वेक्टर प्रोडक्ट असेल. ही डेफिनेशन लिहून दिली, वेन प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर इज अ वेक्टर क्वांटिटी देन प्रोडक्ट कॉल्ड वेक्टर प्रोडक्ट. ओके, मग याचा फॉर्म्युला काय असेल, जसा मागच्याच फॉर्म्युला होता तसा इथं पण फॉर्म्युला आहे, ए क्रॉस बी, नीट लक्ष द्या, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन थिटा इनटू एन कॅप. हे एन कॅप काय, डायरेक्शन. का, कारण की मागच्या वेळेस हे फक्त मॉड ऑफ बी कॉस थिटा होतं, डायरेक्शन सांगायची गरज होती का, नाही. पण आता हे जे काही आन्सर आहे या दोघांचा 2 वेक्टरचा गुणाकार केला आणि येणारा आन्सर जर वेक्टर असेल तर वेक्टरला तुम्हाला हे काय देणार आहे, हे देणार मॅग्निट्यूड आणि हे काय देणार, डायरेक्शन. मग आता वेक्टर प्रोडक्ट घेतला कसा जातो, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मी इथे एक असं समजा की इथे एक रजिस्टर घेतलेलं आहे. ओके, हे कम्प्लीट काय तुमचं एक प्रकारे एक रजिस्टर आहे. हे असं एक रजिस्टर घेतलं. आता याला समजून सांगणं थोडं डिफिकल्ट असू शकतं याच्यावर, बट इतकं काही हार्ड नाही, तुम्हाला क्वेश्चन अशा येऊन जाते. आता ह्या वेक्टरला ए क्रॉस बी जर केलं मी तर तो वेक्टर रजिस्टरला परपेंडिक्युलर. ओके, रजिस्टरला परपेंडिक्युलर ना, रजिस्टरचा जो काही प्लेन असेल त्याला. आता अजून एक आपण कॉन्सेप्ट समजून घेऊया. चला मी इकडे ड्रॉ करतो. सपोज मी इथे एक स्क्रीन ड्रॉ केली. ओके, ही आपली स्क्रीन आहे आता जी आहे, आणि मी इथे वेक्टर घेतला ए आणि तो इथे एक वेक्टर घेतला बी. ओके, हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे. तुम्ही ए कडून बी कडे गेले, ए कडून बी कडे गेले तर तुमचं जे काही आन्सर आहे ते स्क्रीनमधून बाहेर येणार असेल, स्क्रीनमधून बाहेर येणार. तर हा तुमचा एक्स वाय प्लेन आहे आणि जे आन्सर आलंय ते एक्स वाय प्लेनच्या परपेंडिक्युलर आलेलं आहे. ओके, दिस इज युअर क्रॉस प्रोडक्ट. परत एकदा मी आता इथे एक परत स्क्रीन घेतलेली आणि इथं मी ए वेक्टर घेतला, इथे मी बी वेक्टर घेतला, हा बी वेक्टर हा ए वेक्टर. इथून जर तो वेक्टर, नीट लक्ष द्या, इथून वेक्टर तो इकडे येत असेल इकडे, तर जर तुम्हाला काय करायचं, राईट हँडला थंबला कर्ल करायचं आणि तो जात असेल स्क्रीनच्या आत, पुढे जात असेल स्क्रीनच्या आत, स्क्रीनच्या आत असेल तर क्रॉस, स्क्रीनच्या बाहेर येत असेल तर डॉट. ओके, दॅट्स इट. हे कन्व्हेन्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. नाव आता आपल्याला काय करायचंय, तर ए क्रॉस बी जर तुम्ही केलं तर याचा आन्सर काय आला पाहिजे, ए क्रॉस बी केलं ते डॉट आणि इथे
बघा आता सगळ्यांनी इथं बी क्रॉस ए केलं तर ते आन्सर काय आलं पाहिजे क्रॉस. क्रॉस आणि डॉटचा अर्थ काय की तो वेक्टर आत चाललेला आहे, स्क्रीनच्या आत. हा कुठं चाललेला आहे बाहेर. आता बघा ए आणि बी तर मी आपल्या टॅबवर काढलेले आहेत. ओके, आपल्या स्क्रीनवर काढलेले आहेत. ए आणि बी आपल्या टॅबवर आहे, स्क्रीनवर आहे. पण सी वेक्टर कुठं आला त्या स्क्रीनच्या बाहेर आलेला आहे. दॅट्स इट. हाच तुमचा काय असतो वेक्टर प्रोडक्टचं डायरेक्शन काढायची कॉन्सेप्ट असते. नाव प्रॉपर्टीज ऑफ क्रॉस प्रोडक्ट. प्रॉपर्टीज ऑफ क्रॉस प्रोडक्ट काय असतं, जसं मागच्या क्रॉस प्रोडक्ट इज नॉट अ कम्युटेटिव्ह. मागच्या वेळेस काय होतं आपलं डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह होता. कम्युटेटिव्ह म्हणजे काय ए डॉट बी चं उत्तर बी डॉट ए येत होतं. ओके, पण इथे तसं येऊ नाही शकत. सर का नाही येऊ शकत, बघा सगळ्यांनी नीट. तुम्ही ए क्रॉस बी जर केलं तर सी वेक्टर वरती येतो आणि बी क्रॉस ए केलं तर सी वेक्टर कुठे येतो खाली येतो. म्हणजे मॅग्निट्यूड जरी सेम राहिला त्यांचा तरी फायनली त्यांची काय झालेली असते डायरेक्शन चेंज असते. म्हणजे हा जर 5 असेल पण हा 5 वरती आहे आणि हा 5च आहे पण हा कुणीकडे खाली आहे. त्यामुळे प्रॉपर्टीज ऑफ क्रॉस प्रोडक्टमध्ये आपल्याला लक्षात येतं क्रॉस प्रोडक्ट इज नॉट अ कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह मीन्स व्हॉट, तो ही प्रॉपर्टी फॉलो करत नाही. याला अँटी कम्युटेटिव्ह पण म्हणू शकतात. डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह असतो. नाव क्रॉस प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन वेन ऑर्डर ऑफ वेक्टर इज मेंटेन. अच्छा, हे ऑर्डर ऑफ वेक्टर काय असते बघा. आता याच्यात थोडंसं जास्त डिटेलमध्ये न जाता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो ही प्रॉपर्टी तुम्ही जस्ट लक्षात ठेवा, कारण आपल्याला खूप जास्त टाइमपास करावा लागेल त्याच्यामध्ये. टाइमपास म्हणण्यापेक्षा खूप जास्त मला एक्सप्लेन करावं लागेल. ओके, तर ए क्रॉस बी आणि यांच्या दोघांचा आन्सर मग तुम्ही यांना सेपरेट घेऊन केलं तर हे आन्सर सॅटिस्फाय होत असतं. क्रॉस प्रोडक्ट डज नॉट फॉलो असोसिएटिव्ह लॉ. सेम परत तेच कॉन्सेप्ट. याच्यात हे लॉ फॉलो होत नाही. जसं तुम्ही पाहिलं असेल, जर हे करून पाहिलं तुम्ही म्हणजे वेक्टर घेऊन ड्रॉ करून पाहिलं तर ते आन्सर येणार नाही. पण मेन जी गोष्ट आपल्याला लागते ती म्हणजे ही आहे क्रॉस प्रोडक्ट ओव्हर सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शनचा क्रॉस प्रोडक्ट काय आहे नाव. आता बेसिकली जर आय कॅप हा काढला आणि दुसरा पण आय कॅप जर हाच काढला तर यांच्यात अँगल किती थीटा इक्वल्स टू 0 डिग्री. ओके, मग जे डॉट जे मध्ये किती, जे क्रॉस जे मध्ये किती आन्सर आहे 0 अँगल. के क्रॉस के मध्ये किती अँगल आहे 0. मग आता आपण जर फॉर्म्युला लावला आणि आय क्रॉस आयचा मॅग्निट्यूड किती 1 आहे सर. सो 1 इंटू साइन 0. साइन 0 कधी पण काय असते 0 असते. फायनल आन्सर काय 0 येईल. इथे पण 1 इंटू साइन 0. इथे आन्सर काय येईल 0. अच्छा, यांच्यासाठी चेक करा सर. के आणि के दोन्ही केच आहे म्हणजे यांच्या दोघात अँगल किती आहे 0 आहे सर. मग अँगल 0 आहे तर मग साइन 0 काय येणार 0. ओके, सेम कॉन्सेप्ट मागच्या वेळेस 1 येत होतं, आता इथे 0 येते. आता इथे चेक करा क्रॉस प्रोडक्ट ओव्हर डिफरंट डायरेक्शन. क्रॉस प्रोडक्ट डिफरंट डायरेक्शन. आता परत एकदा आय कॅप इकडे जे कॅप इकडे. तुम्ही आय क्रॉस जे केला तर के कॅप म्हणजे बाहेर येणार आहे तुमच्याकडं. म्हणजे तो काय जे आन्सर येईल तुमचं हे आय आहे, हे जे आहे. इथून तुम्ही इकडे गेला तर जे काही वेक्टर येईल तुमचा, जो काही वेक्टर असेल तो इथून स्क्रीनमधून बाहेर येणार असेल जे की के कॅप असेल. मग आता आपल्याला आन्सर काय करायचं, आता याला आपल्याला डायरेक्ट एक कन्व्हेन्शन बनवायचं जे मी तुम्हाला डायरेक्ट आता समजून सांगतो. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आय क्रॉस जे इथं काय करायचं सगळ्यांनी, तुम्ही एक्झाममध्ये जरी हे करून ठेवलं तरी चालेल. इथं आय काढायचं, इथं जे करायचं, इथं के करायचं. परत एकदा समजून सांगतो. इथे आय करायचं, इथे जे करायचं, इथे के करायचं. ओके, आता तुम्हाला काय सांगितलं आय क्रॉस जे करा. मग तुम्ही आय क्रॉस जे केलं तर त्याचं उत्तर काय आलं पाहिजे के आलं पाहिजे. परत एकदा आय क्रॉस जे केलं तर त्याचं उत्तर काय आलं पाहिजे के आलं पाहिजे. समजलं. तुम्ही कसं जाताय क्लॉकवाईज. कसं चाललं तुम्ही क्लॉकवाईज. परत एकदा जे क्रॉस के केलं, तुम्ही जे क्रॉस के केलं, जे क्रॉस के केलं तर तिथून पुढचा ॲरो काय आय कॅप येऊन जाईल. परत एकदा के क्रॉस आय केलं, सो के क्रॉस आय. के क्रॉस आय केलं तर काय होऊन जाईल सर ते जे कॅप होऊन जाईल. आय ऑफचं तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आलं असेल. तर आय क्रॉस जे केलं तर त्याचं उत्तर आलं पाहिजे के कॅप, त्याच्या पुढचाच वेक्टर. ओके, आणि जर सपोज तुम्ही जे क्रॉस के केलं तर त्याचं उत्तर आलं पाहिजे आय कॅप. ओके, आणि तुम्ही के क्रॉस आय केलं, के क्रॉस आय तर त्याचं उत्तर आलं पाहिजे जे के. ओके, आता तुम्ही सरळ चाललेलं. आता याच्यात उलटं पण जाऊ शकता तुम्ही. उलटंही विचारलं आय क्रॉस के विचारलेलं एक सपोज तुम्हाला विचारलं आय क्रॉस के. आता मी ते तुम्हाला समजून सांगतो पहिले. आय क्रॉस के आता तुम्ही उलटं चाललेत ना, काउंटर क्लॉकवाईज चालले तर उत्तर काय आलं पाहिजे मायनस जे. ओके, हे मायनस नका पकडू,
हे जेव्हा तुम्ही प्रोडक्ट घेता त्याच्यानंतर मायनस घ्या, नाही तर मायनस असं घेताल तुम्ही मायनस आय कॅप मायनस नाही. ओके, तुम्ही डायरेक्शनसाठी मायनस घ्यायला शिकत जा. इथं असं लिहिलं तरी चालेल, पण मी फक्त समजून सांगण्यासाठी केलेली कॉन्सेप्ट. ओके, नाव आय क्रॉस के केलं तर उत्तर काय आलं पाहिजे मायनस जे. परत एकदा के क्रॉस जे केलं तर उत्तर काय आलं पाहिजे मायनस आहे. ओके, मला असं वाटतं इथे मी मायनस रिमूव्ह करतो, कारण की मुलं त्याचं मायनसच लक्षात ठेवते. बस आता फक्त लक्षात ठेवा की जर तुम्ही काउंटर क्लॉकवाईज गेले तर उत्तर निगेटिव्हली यायला सुरुवायचं. बस दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त काही कॉन्सेप्ट नाही याच्यामध्ये. मग आता आन्सर मला सांगा फटाफट फटाफट. आय क्रॉस के केलं तर उत्तर काय आलं पाहिजे सर जे पण मायनस जे. परत एकदा के क्रॉस जे गेले तुम्ही, के क्रॉस जे गेले सर उत्तर आलं पाहिजे मायनस आय कॅप. मग आता परत जे क्रॉस आय केलं तुम्ही, जे क्रॉस आय तर उत्तर आलं पाहिजे मायनस के कॅप. दॅट्स इट. हेच मेन कॉन्सेप्ट आहे. नाव आय होपचं सगळ्यांना लक्षात आलं असेल. आता इथे मेन काय लक्षात ठेवायचं, मेन गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी फक्त एकच आहे की आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के यांचा आन्सर डॉट प्रोडक्टमध्ये, यांचा आन्सर डॉट प्रोडक्टमध्ये 1 येत होतं, इथे 0 होता. आणि इथे तिथे आय डॉट जे, जे डॉट के यांचे आन्सर 0 होत होते डॉट प्रोडक्टमध्ये. इथे वेगळी डायरेक्शन येते. म्हणजे आय जे प्लेन असेल तर येणारं उत्तर के मध्ये जाते. लक्षात घ्या, जे के प्लेन असेल तर येणारं उत्तर आय मध्ये जाते. के आय प्लेन असेल तर त्याचं येणारं उत्तर जे मध्ये चाललेलं आहे. हा फक्त आता प्लस मायनस कशावरून ठरवायचं, क्लॉकवाईज चालले की काउंटर क्लॉकवाईज चालले. दॅट्स इट. तुमचा प्रश्न इथे सॉल्व्ह असेल. नाव आपल्याला बघायचं क्रॉस प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. क्रॉस प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट. आता नीट लक्ष द्या, मागच्या वेळेस मी तुम्हाला प्लस प्लस करून ते आन्सर सांगितले होते आणि आय होप सो तुम्हाला आता हे कॉन्सेप्ट लक्षात आलेलं आहे. एक्स बी वाय बी बी झेड. आता याला सॉल्व्ह कसं करायचं, आता तुम्हाला सांगितलेलं आहे ए क्रॉस बी. काय सांगितलं, हा एक वेक्टर आहे आणि हा सेकंड वेक्टर आहे. हे दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. तर ए क्रॉस बी करायला सांगितलं, तुम्हाला बी क्रॉस ए सुद्धा करायला सांगतील ते. ओके, मग आता बघा ए क्रॉस बी कसं करायचं सगळ्यात पहिले. तर सगळ्यात पहिले तुम्ही आय जे के लिहिणार असं इथं वरती. क्लिअर आहे का. नेक्स्ट पहिले आय जे के, कोणी कोणतं ए क्रॉस बी सांगा बी क्रॉस ए त्याचं मॅटर नाही, पहिले लिहिणार आय जे के. क्लिअर आहे. नेक्स्ट आता ए क्रॉस बी सांगितलं ना, म्हणजे पहिला कोण आहे ए, तर मग पहिल्याचेच लोक लिहायचे. आता जर समजा बी क्रॉस ए म्हणलं असतं तर पहिलं कोण लिहावं लागले असते, हे लिहावं लागले असते आणि हे नंतर लिहावं लागले. कॉन्सेप्ट क्लिअर झाली. तर इथं कोण सांगितले ए क्रॉस बी, म्हणजे पहिले कोण आहे ए आहे सर. मग आता कोणाचे कॉम्पोनंट लिहायचे, कोणाचे कोएफिशियंट लिहायचे, ए एक्स एचे लिहायचे, ए एक्स ए वाय एचे. नेक्स्ट कोण आहे बी आहे, मग बीची डायरेक्ट लिहून टाका. दॅट्स इट. डिटर्मिनंट सॉल्व्ह करा. आता काही लोकांना डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येत नाही, मी एकदा थोडंसं समजून सांगतो. तर बघा याच्यावरती प्लस साईन असतं, याच्यावरती मायनस, याच्यावरती प्लस साईन असतं. दॅट्स इट. हे लक्षात ठेवायचं फक्त. प्लस मायनस प्लस. मग आता याचा प्लस साईन आहे ना, तर मग इथं सगळ्यात पहिले प्लस नाही लिहिलं तरी चालतं. ओके, मग याच्यासाठी काय नाही, डायरेक्ट आय कॅप. आता याला सॉल्व्ह करताना ह्या कॉलमला आणि ह्या रोला तुम्हाला काय करायचं, कॅन्सल करायचं. आता कोण उरले, फक्त हे डब्बा उरला. क्लिअर आहे. याला तुम्ही कॅन्सल केल्यानंतर कोण उरलं, फक्त हा डब्बा उरला. आणि या डब्यामध्ये नियम आहे, या डब्यामध्ये एक नियम आहे काय, पहिले यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. तुमची इच्छेला नाही विचारलं, पहिले यांचं मल्टिप्लिकेशन, पहिले ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. दॅट्स इट. अशा प्रकारे तुम्हाला याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आता काय करणार मी इथं, पहिले आय कॅप लिहिलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन पहिले आलं बघा ए वाय बी झेड. नेक्स्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलंय का, हो सर आलंय. नाव आता नेक्स्ट, तर पहिलं झालं. आता मायनस जे कॅप, काय विचारलंय, मायनस जे कॅप. सर मायनस का, कारण इथं मायनस असतं. ओके, मायनस जे कॅप. नेक्स्ट आता जे कॅप करताना याचा जेचा कॉलम गेला आणि वरचा रो गेला. कोण कोण उरलं सर, हे दोघं उरलेत आणि हे दोघं उरलेत. क्लिअर आहे सगळ्यांना. परत एकदा हा उरला, हा उरला, हा उरला, हा उरला. दॅट्स इट सर. मग आता हे चौघं उरलेले असताना मला सांगा कोणाला पहिले घ्यायचं, सर हे दोघंच पहिले घ्यायचे. आपले नियम नाही लावायचे, जे नियम आहे तोच लावायचा. ओके, हे दोघं पहिले घ्यायचे. मग ते किती आहे सर, ए एक्स बी झेड मायनस, आणि ऑलवेज मध्ये ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर ऑलवेज मध्ये काय येणार, मायनस मायनस, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, नेक्स्ट प्लस. आता प्लस काय, याच्यावरती प्लस आहे के कॅप. आता के कॅपच्या वेळेस कोण कोण जाणार सर, ही सगळी लाईन चालल्या जाणार.
कोणता डब्बा उरणार सर? हा डब्बा उरणार. परत एकदा दाखवतो मी. के कॅपच्या वेळेस ही लाईन चालल्या जाणार, फक्त हा डब्बा उरणार सर. ह्या डब्यामध्ये पहिले दोघं कोण घ्यायचे सर? हे दोघं घ्यायचे, नंतर मायनस हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. खलास, के कॅप घेतलंय आणि मग इथे मी काय केलंय, चल लक्ष द्या बघा, AXBY घेतलंय, मायनस मी सगळ्यांच्या मध्ये घेतलं. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, मायनस कन्फर्म येणार आहे, BXAY. हां, आता ते मायनसचं प्लस होतं ते नंतर तिथं वेळेवर चेक होईल, पण आता सध्याला ते लक्षात. तुम्हाला लक्षात आलं का? आता एकच सॉल्व्ह करायचं, दॅट्स इट. हे तुमचं आन्सर. आपण क्वेश्चन घेऊ जेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून लक्षात येऊन जाईल. नाव आपल्याला बघायचं ॲप्लिकेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. सेम आपल्याकडे होते ॲप्लिकेशन ऑफ डॉट प्रोडक्ट. काय होते डॉट प्रोडक्टचे ॲप्लिकेशन? की तुम्हाला एचा कॉम्पोनंट बीवर घेता येत होता, बीचा कॉम्पोनंट एवर घेता येत होता, दोन वेक्टरमधला अँगल फाइंड आउट करता येत होता. हे मेन ॲप्लिकेशन. बेसिक तर मोस्टली तुम्हाला गरज भासते ती म्हणजे दोन वेक्टरमधला जर अँगल फाइंड आउट करायचा असेल तर डायरेक्टली यू कॅन यूज डायरेक्ट डॉट प्रोडक्ट. ओके, ते तुम्हाला डायरेक्ट आन्सर चांगल्या प्रकारे येऊन जाईल. तसेच क्रॉस प्रोडक्टचे काय ॲप्लिकेशन असतात? तर क्रॉस प्रोडक्टचं पहिलं ॲप्लिकेशन असतं म्हणजे कुठं कुठं यूज केला जातो, कधी यूज करायचा बघ क्रॉस प्रोडक्ट. तर टू फाइंड युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू टू वेक्टर ए अँड बी. आता इथं ए वेक्टर आहे आणि हा बी वेक्टर. या वेक्टरचा युनिट वेक्टर यांना परपेंडिक्युलर जर काढायचं असेल, ओके, म्हणजे यांचा परपेंडिक्युलर डायरेक्शनला जर काढायचं तर तुम्ही याला यूज करू शकता. बघा आता मी समजून सांगेल, जसं की आपल्याकडे एन कॅप येत होतं ना, बस तेच करायचं आपल्याला, ए क्रॉस बी. ओके, अँड मॉड ऑफ बघू आपण त्याचे क्वेश्चन्स बघूया. जरी नाही लक्षात आलं तरी आपण त्याचे काही क्वेश्चन्स बघूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट, हा मेन सेकंड जो आहे तो आपल्याला जास्त करून मोस्टली विचारला जाणारा क्वेश्चन आहे. आता टू फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम फॉर्म बाय टू वेक्टर से ए अँड बी. म्हणजे जर जे दोन वेक्टर घेतले, आता मी इथं ए वेक्टर इथे घेतला, हा बी वेक्टर इथे घेतला, पॅरलोग्राम टेक्निक लावली, याच्यापासून पॅरलल इकडे, याच्यापासून पॅरलल इकडे आणि यांना मी ॲड केली, तर हा जो आलेला आहे इथे याला काय म्हणतात? पॅरलोग्राम. परत एकदा दाखवतो मी. हा इथे जो आलेला आहे याला काय म्हणणार आपण? पॅरलोग्राम. ओके, हा ए आहे, हा ए आहे, हा बी आहे, हा बी आहे. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? नाव तर मग याचा जर एरिया काढायचा आहे, हा जो एरिया बनलेला आहे, हा जो पॅरलोग्राम बनला आहे, याचा एरिया जर काढायचा असेल तरी सुद्धा आपण क्रॉस प्रोडक्ट घेतो. सर मग कसं काय, असं कसं काय आलं? तर बघा सगळ्यांनी नीट. तर एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला काय असतो? असं जर एखादा पॅरलोग्राम घेतला मी, याला पॅरलोग्राम म्हणतो या शेपला असा. ओके, हा स्क्वेअर नाही, हा स्क्वेअर तुमचा सरळ सरळ असेल. ओके, हा अशा प्रकारे थोडासा टिल्ट राहिला. ओके, तर हे असा जो शेप येईल थोडासा ह्या टिल्ट टाईप, तर याचा एरिया काढायचा फॉर्म्युला काय असतो? तर ए इंटू इथलची जी हाईट असते, म्हणजे ही जी हाईट आहे ही एच, ही ए इंटू ही एच, हा त्याचा फॉर्म्युला असतो. बेसिक हा फॉर्म्युला ऑलवेज असतो. मग आता याचं जर आपण आन्सर काढायचा प्रयत्न केला, एच किती असणार इथे? एच तुम्ही म्हणणार सर एच, तर ही बी आहे ना, ही बी आहे आणि हे बी आहे जो रिझल्टंट आहे आणि ही एच आहे. तर मग हा म्हणजे तुम्ही आता इथे म्हणणार की मी इथे हे उगच दिलं याच्यावर, याचा मॅग्निट्यूड घ्यायचा आहे आपल्याला. ओके, तर हा जो बी आहे याचा ही ही तुमचे हायपोटेनियस आहे आणि ही काय तुमचं अपोजिट आहे. तर अपोजिट आणि हायपोटेनियसचा कोणता फॉर्म्युला आहे? अपोजिट आणि हायपोटेनियसचा साइन थिटा फॉर्म्युला. बरोबर आहे का? मग आता आपल्याला फाइंड आउट करायचा एरिया. आता एरिया काढायचा ए इंटू एच हा फॉर्म्युला आहे. ओके, आता एच कसं फाइंड आउट करणार? तर म्हणणार सर एच फाइंड आउट करणार, इथलची साईड मला बी माहिती आहे आणि ही साईड एच आहे, तर इथे साइन थिटा फॉर्म्युला लावला तर बरोबर काम होऊन जाईल. ही एच अपोजिट ह्या थिटा अँगलची, ही अपोजिट साईड आणि ही हायपोटेनियस साईड. ओके, मग मी फॉर्म्युला लावला सिम्पल एच अपॉन बी. तर एच किती होऊन जाईल? बी साइन थिटा. मग आता बघा एचं व्हॅल्यू आलेली तुमच्याकडे, मॅग्निट्यूड एच आलेला आहे, एचची व्हॅल्यू किती आली तुमची? एचची व्हॅल्यू बी साइन थिटा. मग ए बी साइन थिटा आणि दिस इज युअर आन्सर. हे तुमचं आन्सर आहे. पण हेच आन्सर ए बी साइन थिटा कोणासाठी असतं? सर तुम्ही म्हणणार सर ए बी साइन थिटा म्हणजेच ए क्रॉस बी सम मॅग्निट्यूड हा, नॉट एन कॅप. हे फक्त ए बी साइन थिटा आलेलं आहे, एन कॅप नाही आलेलं, फक्त नंबर येणार इथे. म्हणजेच एरिया ऑफ पॅरलोग्राम जर तुम्हाला कधी काढायला सांगितलं
तर तुम्ही जास्त डोकं नाही लावायचं. दोन वेक्टर दिले लाईक ए वेक्टर बी वेक्टर, 3i कॅप 2j कॅप लाईक दॅट. बी वेक्टर दिला 2i कॅप 3j कॅप. तर यांचा म्हणजे यांचा एरिया ऑफ पॅरलोग्राम काढायला सांगितलं. तुम्ही फक्त काय करणार, पहिल्या वेक्टरचा आणि दुसऱ्या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेणार. ओके, आणि आलेलं जे काही उत्तर आहे त्याचा फक्त मॅग्निट्यूड काढणार आणि यू विल गेट द आन्सर. नेक्स्ट, टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. म्हणजे जर तुम्हाला दोन वेक्टर दिलेले आहेत, परत एकदा ए वेक्टर दिलेला आहे लाईक 2i कॅप 2j कॅप 2k कॅप, बी वेक्टर दिलेला आहे 3i कॅप 3j कॅप 4k कॅप, असं काहीतरी दिले. हे दोन वेक्टर दिले. तुम्हाला विचारलं एरिया ऑफ पॅरलोग्राम काढा, तुम्ही फक्त ए क्रॉस बी करा आणि मॅग्निट्यूड घ्या. तुम्हाला विचारलं एरिया ऑफ ट्रायंगल सांगा, अशा वेळेस काय करायचं. तर बघा आता हा आपला एरिया ऑफ हा पॅरलोग्राम आहे आपला. ओके, आणि जर तुम्ही नीट चेक केलं तर हा पॅरलोग्राम एक दोन ट्रायंगल पासून बनलेला आहे. यस, मग आता जे काही तुमचं पॅरलोग्रामचं आन्सर आलेलं आहे त्याला जर डिवाइड बाय 2 केलं तुम्ही फक्त, तर तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल येऊन जाईल. कारण की एक पॅरलोग्राम तुमचे दोन ट्रायंगल बनवत आहे. दॅट्स इट. लक्षात. तर मग एरिया ऑफ ट्रायंगल कसं काढणार तुम्ही. सर काहीच नाही, ए क्रॉस बी करा, त्याचा मॅग्निट्यूड घ्या, डिवाइड बाय 2 करा आणि दॅट्स इट, तुमचा आन्सर येऊन जाईल. नेक्स्ट, एरिया ऑफ पॅरलोग्राम इन टर्म्स ऑफ डायगोनल्स. डायगोनल्स म्हणजे काय, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आता इथे मेन महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. देन आपल्याला फक्त क्वेश्चन्स घ्यायचे आणि आपला हा कॉन्सेप्ट संपून जाईल. पण तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजणं जास्त महत्त्वाची आहे मित्रांनो. का, कारण की याच्यावर खूप मोठे क्वेश्चन्स येतात, दरवर्षी येतात, दरवेळेस असतात आणि थ्रू आउट पूर्ण फिजिक्स तुम्हाला यूज करायचं यांना. ओके, नाव आता डी वेक्टर, डायगोनल्स कोणाला म्हणतात, ह्या डायगोनल्स, यांना डायगोनल्स म्हणतात. ओके, हे मेजर ॲक्सिस मायनर ॲक्सिस. ओके, एक मोठा असेल एक छोटा असेल. ओके, नाव आता डी वेक्टर काढायचं मला. डी वेक्टर, डी वेक्टर कसं काढणार. तर तुम्ही म्हणणार सर डी वेक्टर काढायचं असेल तर ए वेक्टर प्लस बी वेक्टर, तर फायनली डी वेक्टर लिहिणार तुम्ही. म्हणजेच ए वेक्टर प्लस बी वेक्टर इक्वल्स टू डी वेक्टर. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. यस, असंही करू शकता तुम्ही. बी वेक्टर प्लस ए वेक्टर इक्वल्स टू डी वेक्टर असे लिहू शकता. बरोबर आहे ना. मी दोन्ही लिहून दाखवलेले तिथे. नाव D2 कसं काढायचं. सिंपल आहे. A2 ए वेक्टर D2 वेक्टर इक्वल्स टू बी वेक्टर. परत एकदा ए वेक्टर डी वेक्टर इक्वल्स टू बी वेक्टर. ए वेक्टर प्लस डी वेक्टर इक्वल्स टू बी वेक्टर. अच्छा, डी वेक्टर काढायचं आहे, मग डी वेक्टर इक्वल्स टू काय होऊन जाईल, बी वेक्टर मायनस ए वेक्टर. खलास. तर हे D1 आलं आणि हे D2 आलं. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या, मला D1 क्रॉस D2 करायचं. तर मग आता D1ची व्हॅल्यू काय घेतली मी, D1ची व्हॅल्यू घेतली मी बी प्लस ए ही घेतली. D2ची व्हॅल्यू घेतली बी मायनस ए ही घेतली. यांचं मल्टिप्लिकेशन केलं मी, यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. काय येतं बघा, बी क्रॉस बी देन बी क्रॉस मायनस बी क्रॉस ए. क्लिअर आहे का. नाव आता एने मल्टिप्लाय केलं ए क्रॉस बी, परत एने मल्टिप्लाय केलं ए क्रॉस. नाव आता मला सांगा बी क्रॉस बी आणि ए क्रॉस बी काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. कारण की आय क्रॉस आय झिरो होत असतं. दोन्ही वेक्टर जर सेम आहेत, दोन्ही वेक्टर सेम आहेत तर त्यांचं उत्तर झिरो येणार आहे. अच्छा, नेक्स्ट ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए, तर हे तुम्ही म्हणणार सर झिरो. नाही नाही नाही, हे झिरो नाही होऊ शकत. हा, नीट लक्ष द्या. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. ए क्रॉस बी इक्वल्स टू मायनस ऑफ बी क्रॉस ए, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं एक वेक्टर क्रॉस प्रोडक्टचा वरती येतो 5 वाला आणि एक वेक्टर खाली येतो. जरी त्यांचे मॅग्निट्यूड सेम असेल पण ते काय असतात, एकमेकाचे अपोजिट असतात. म्हणूनच तुम्ही म्हणू शकता ए क्रॉस बी इक्वल्स टू मायनस ऑफ बी क्रॉस ए. फॉर ही आयडेंटिटी लक्षातच ठेवायची. ए डॉट प्रोडक्टमध्ये ए डॉट बी इक्वल्स टू बी डॉट ए चालत होतं. आपण इथं ए क्रॉस बी नॉट इक्वल्स टू बी क्रॉस ए म्हणलं होतं. ओके, असं म्हणलं होतं. पण जर मग ते इक्वल्स टू लिहायचं असेल तर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, इथं मायनस घ्यावं लागेल. आणि ही आयडेंटिटी जर मी यूज केली ए क्रॉस बी इक्वल्स टू मायनस ऑफ बी क्रॉस ए, तर मग मायनस ऑफ बी क्रॉस एला मी काय लिहू शकतो, ए क्रॉस बीच लिहू शकतो. क्लिअर आहे. मग आता इथं ए क्रॉस बी किती झालं, 2a क्रॉस बी. मग आता ए क्रॉस बी आपल्याला काढायचं आहे, तर मग हे 2 इथे काय होईल, खाली होऊन जाईल आणि दॅट्स इट, आपल्याला इथे आन्सर येऊन जाईल. आणि इथे पण तुम्हाला काय घ्यायचं आहे,
मोड घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? मोड. ओके, नाव दॅट्स इट. आय होप सो सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात आला असेल. सगळ्या कॉन्सेप्ट आल्यानंतर तुम्ही त्याला छान तुमच्याकडे नोट्स बनवून ठेवा. तुम्हाला मी असं पण याच्यात PDF देणारच आहे. ओके, बट तुम्हाला कॉन्सेप्ट समजणं सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत. आपल्याला आता घ्यायचे आहेत क्वेश्चन. लास्ट टॉपिक. पहिला एकच मी सोपा मोठा क्वेश्चन घेतलेला आहे. सगळ्यांनी चेक करा. ए वेक्टर दिलेलं आहे आणि बी वेक्टर दिले. सगळ्यात पहिले तुम्हाला काढायचं ए वेक्टर ए क्रॉस बी सगळ्यात पहिले. त्यानंतर त्यांचा घ्यायचा मॅग्निट्यूड आलेल्या वेक्टरचा. त्यानंतर घ्यायचा फाइंड द युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए क्रॉस बी ला. ओके, अँड नेक्स्ट फाइंड द कोसाइन अँड साइन ऑफ द अँगल बिटवीन द वेक्टर्स. ओके, आपल्याला हा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे जो की आपल्याला आता इथे सॉल्व्ह करायचा आहे. चला सगळ्यात पहिले आता मी काय करतो इथे, मी आता इथे ए क्रॉस बी आणि याचे आन्सर्स काढून द्यायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिला क्वेश्चन घेऊया आपण आता इथे. पहिला क्वेश्चन घेऊया इथे. तर फर्स्टचा आन्सर तर आपल्याला सांगितले ए क्रॉस बी करा. अच्छा, एचा आन्सर किती, एचा किती आहे? 3i कॅप प्लस जे कॅप इथे दिलेलं आणि हे दोन वेक्टर. ओके, आता हे लिहा 3i कॅप प्लस जे कॅप प्लस 2k कॅप. बी वेक्टर किती दिलं आहे? बी वेक्टर किती दिलं आहे आपल्याला? एक सेकंड, इथे मी हे लिहितो पहिले. ए वेक्टर आणि बी वेक्टर किती दिलं आहे? 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस 4k कॅप. अच्छा, आपल्याला करायचं काय? ए क्रॉस बी करायचं. बरं ठीक आहे. मग आता आपल्याला ए क्रॉस बी जर करायचं असेल तर तुम्हाला मी सांगितलं होतं सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार इथे? आय कॅप जे कॅप के कॅप लिहिणार. पहिले कोणाचे कोएफिशिएंट लिहायचे? सर पहिले ए आहे तर मग एचे लोक लिहा. 3 1 2, नंतर 2 आहे तर 2 मायनस 2 4. ओके, अच्छा यांना सॉल्व करायचं आपल्याला. मग सॉल्व कसं करणार? सर आय कॅप पहिले जशाल तसं असा येतो पॉझिटिव्ह. नेक्स्ट ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार? सर 4. नेक्स्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 मायनस 4. ओके, नाव आता सगळ्यांनी लिहिलं 4 मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं आहे? सर -4. ओके, तर मग आता इथे लिहिणार मी -4. क्लिअर आहे सगळ्यांनी इथपर्यंत? आय थिंक सगळ्यांना ही कॉन्सेप्ट समजली का? मला सांगा नेक्स्ट, कारण की हे लक्षात नाही आलं तुम्हाला ते फार हार्ड होईल. नेक्स्ट मायनस जे कॅप. जे कॅपसाठी काय करणार आहे आपण? जे कॅपसाठी हे आणि हे कॅन्सल, फक्त हा आणि हा. मग किती झाला? 4 त्रिक 12 मायनस 2 × 2. अच्छा, हे एकदा मी समजून सांगतो परत. आय कॅप इथे, आय कॅप इथे, आय कॅप लिहिलं मी इथे. नेक्स्ट ही आणि ही लाईन चालल्या गेली. अच्छा, हे दोन लक्षात घ्या. 4 मायनस फॉर्म्युलाचं मायनस देन ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे किती येतं? -4. मायनस का? कारण की -2 × 2 काय होतं? -4 होतं. ओके, देन मायनस जे कॅप. अच्छा, जे कॅपसाठी किती होऊन जाईल? 4 त्रिक 12 -4 प्लस के कॅपसाठी किती होऊन जाईल? अच्छा, के कॅपसाठी मी दाखवतो समजून, परत चालला सगळ्यांना लक्ष द्या. के कॅपसाठी हे गेलं, हे गेलं, कोण उरलं? -6 -2 किती होऊन जाईल? -6 -2 आणि दॅट्स इट. आता तुम्हाला याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे. किती येतं आन्सर बघा. हे किती येणार आहे? 8 आय कॅप मायनस मायनस प्लस होऊन जाईल मायनस जे कॅप 12 - 4 किती होऊन जाईल? सर 8 जे कॅप 8 होऊन जाईल प्लस के कॅप -6 -8. आता फायनल आन्सर किती आला आपलं? 8 आय कॅप मायनस 8 जे कॅप प्लस हे -8 के कॅप. हे आन्सर आलं आपलं. कशाचं आन्सर आलं आपलं? हे आन्सर आलेलं आहे आपलं ए क्रॉस बीच. ओके, आन्सर आलं आपलं ए क्रॉस बीच. नाव पण आपल्याला काय काय विचारले तर मग आता मी प्रत्येकाचे आन्सर इथे लिहून दाखवतो. ते आन्सर आले आपलं 8 आय कॅप -8 जे कॅप -8 के कॅप.
ओके. नाव आपल्याला आता मॅग्निट्यूड घ्यायचं आहे यांचं. सर मॅग्निट्यूड घेणं तर फार सोपं आहे. आता आपल्याला येतच सगळ्यांना. तर ए क्रॉस बीचं ॲन्सर आलेलं आहे माझं 8 आय कॅप मायनस 8 जे कॅप मायनस 8 के कॅप. याचा मॅग्निट्यूड घ्यायचा असेल तर तुम्ही ए क्रॉस बी असं लिहिणार. ओके, असं लिहिणार. काही मुलं ह्या अशा लिहिण्याला थोडं घाबरून जातात, त्यांना असं वाटतं काय आहे. तर काही नाही बेटा, फक्त मॅग्निट्यूड घ्यायचं जे की आपण दरवेळेसच घेतो. 64 8चा स्क्वेअर 64 प्लस 64 प्लस 64 किती येणे आन्सर आहे. तुम्ही म्हणणार सर हे 64 हे 3 इंटू 64 म्हणू शकतो का मी. हो सर. आणि 64चा अंडररूट निघतो का सर 8 अंडररूटमध्ये 3. तर हे किती आलं ए क्रॉस बीचा मॅग्निट्यूड आलं. ओके. नाव मग सेकंड आन्सर हे आलं आहे माझं, ते किती आलं आहे सर 8√3 आले. बरोबर आहे का. आन्सर किती आले 8√3 आले. नाव सेकंड. आता इथं काय आलं फाइंड द युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए वेक्टर अँड बी वेक्टर. आपल्याला काय सांगितलं युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा परपेंडिक्युलर टू बोथ ए वेक्टर अँड बी वेक्टर. नाव आता याचं आन्सर कसं काढायचं नीट लक्ष द्या सगळ्यांनी. मी इथे लिहू आता किती नंबरचा झाला हा प्रश्न. मी इथे पहिल्याचा आन्सर लिहितो. हे झालं तुमचं दुसऱ्याचा आन्सर. ओके. आणि आता तिसऱ्याचा आन्सर आपल्याला काढायचं आहे. तिसऱ्यासाठी मी कलर चेंज करतो. तिसरा काय आहे मग आता बघा. आता तिसरा काय करायचं आहे आपल्याला. तिसऱ्यामध्ये आपल्याला काढायचं एन कॅप आणि जे काय आहे आपलं ए क्रॉस बी अपॉन. बेसिकली पहिले फॉर्म्युला लिहूया म्हणजे तुमचं कन्फ्युजन थोडं कमी होऊन जाईल. फॉर्म्युला काय मला सांगा. तुम्ही म्हणणार सर ए क्रॉस बी इक्वल्स टू ए क्रॉस बी इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन थीटा. बरोबर आहे का. दॅट्स इट. हा आपला फॉर्म्युला आहे. अच्छा मला एक सांगा इंटू एन कॅप. येस. मग तुम्ही म्हणू शकता सर ए क्रॉस बी तर ठीक आहे पण हे काय आहे तुमचं सर. हे तर मॅग्निट्यूड आहे ना. हे काय आहे तुमचं हे मॅग्निट्यूड आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता सर ए क्रॉस बीचं जे काही मॅग्निट्यूड आहे तेच तुमचं हे आन्सर आहे इंटू एन कॅप. अच्छा मग एन कॅप कसं काढणार तुम्ही सर ए क्रॉस बी करा अपॉन मॉड ऑफ ए वेक्टर क्रॉस मॉड ऑफ बी वेक्टर. अच्छा हे दोन्ही आन्सर आलेले आहेत माझ्याकडे. दोन्ही आन्सर आले की नाही. ए क्रॉस बीचं आन्सर आलेलं आहे आणि मॉड ऑफ ए क्रॉस बीचं पण आन्सर आलं. बस दॅट्स इट. तुम्हाला हे प्रश्न इथं सॉल्व्ह करायला आले. मग एन कॅप किती येऊन जाईल. एन कॅप येऊन जाईल ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर किती सर 8 आय कॅप किती येतो वेक्टर 8 आय कॅप मायनस 8 जे कॅप मायनस 8 के कॅप प्लस 8 आय कॅप मायनस 8 जे कॅप मायनस 8 के कॅप आणि ए क्रॉस बी किती आलेले हे याचा आन्सर किती आहे. तर तुम्ही म्हणणार सर हे जे आन्सर आहे हे ए क्रॉस बीचं हे आलेलं आहे ए क्रॉस बी वेक्टरचं आलं 8√3. बरोबर आहे का. तर इथे लिहिणार तुम्ही 8√3. अच्छा यांना जर तुम्ही हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता याला जर तुम्हाला सेपरेट करा वाटलं तुम्ही सेपरेट करू शकता. येस नो. तर एन कॅप इक्वल्स टू फायनली किती होऊन जाईल तर हे 8 सगळ्या ठिकाणून कॉमन काढले तर हे सगळे कॅन्सल होऊन जाईल. मग फायनली येऊन जाईल 1/√3 इन ब्रॅकेट आय कॅप मायनस जे कॅप प्लस हे मायनस के कॅप. दिस इज युअर आन्सर. ओके. सगळ्यांना कॉन्सेप्ट लक्षात आली. चला 3 नंबरचा क्वेश्चन झाला. आता आपण काय करूया 4 नंबरचा क्वेश्चन घेऊ. ओके 3 नंबरसाठी झालं. आता 4 नंबरचा क्वेश्चन काय 4 नंबर फाइंड द कोसाइन अँड साइन अँगल ऑफ द बिटवीन द टू वेक्टर. कोसाइन अँगल काढायचं आणि साइन अँगल काढायचं. चला आता कोसाइन अँगल काढायचं म्हणजे काय सर कोसाइन कधी येत असतं. मी कलरच एक दुसरा कलरचा पेन घेतो. ब्लॅक घेऊया. ओके. नाव सर कोसाइन अँगल कधी येणार आहे सर ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थीटा. आणि हा तुमचा कोसाइन अँगल आहे. मग कॉस थीटा कसा काढणार तुम्ही कॉस थीटा इक्वल्स टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी.
अच्छा, कॉस थिटा आपल्याला ए वेक्टर डॉट बी वेक्टर करायचे. मग आता चला कॉस थिटा, पण त्याच्या अगोदर आपण मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ बी काढून घेऊया. सर मॉड ऑफ ए किती येत आहे, मॉड ऑफ ए किती येत आहे, तर ए वेक्टर हा इथे वेक्टर आहे 3i प्लस जे कॅप प्लस 2k. ओके, तर ए वेक्टर काढायचा आपल्याला, तो आहे आपला 3i, तर त्याचा स्क्वेअर. नेक्स्ट बी वेक्टर किती आहे 1, 1चा स्क्वेअर. ओके, अँड इकडे किती आहे 2k म्हणजे 2चा स्क्वेअर. ओके, तर हे किती येतं सगळ्यांनी नीट लक्ष देऊन इथे बघा. तर याचं आन्सर आलं पाहिजे आपलं, मॉड ऑफ एचं आन्सर आलं पाहिजे आपलं 3, 9 प्लस 1 प्लस 4. तर मॉड ऑफ ए आलं पाहिजे माझं √9 √14. ओके, नाव मॉड ऑफ बी काढा आपल्याला. मॉड ऑफ बी किती यायला पाहिजे, बी वेक्टर किती बघा सगळ्यांनी लक्ष द्या, 2i मायनस 2j प्लस 4k. तर 2i किती आहे, तर 4, 2चा स्क्वेअर 4, नेक्स्ट परत प्लस 2चा स्क्वेअर 4 आणि प्लस 16. ओके, कुठून आला ते नीट लक्ष द्या. आता मी इथे सांगतो. आता ते काय झालेलं आहे की आपण थोडंसं लांब चाललं गेलो, त्याच्यामुळे खूप मोठा क्वेश्चन झाला. तर हे हा वेक्टर आहे आपला. ओके, मी याला कॉपी करता येतं का बघतो. कॉपी होत नाही 2-4 दिवसापासून. अरे झालं कॉपी. ओके, ठीक आहे, मग काहीच टेन्शन नाही. अब तुम्हाला आता लक्षात आलं का हे कुठून आलेलं आहे वेक्टर. हे वेक्टर झाला, तर बी वेक्टरचं काढू आपण मॉड. सो मॉड ऑफ बी किती आलं पाहिजे आपलं, 2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. मॉड ऑफ बी फायनली किती येणार आता, हे 2चा स्क्वेअर 4, 4 आणि 16 आणि डायरेक्ट आता आन्सर लिहितो, हे आलं पाहिजे √24. ओके, तर हे झालं आपलं फायनल आन्सर. मॉड ऑफ ए आलं, मॉड ऑफ बी आले. आता ठीक आहे, मग आता आपलं बाकी तर जास्त काही हे करायची गरज नाही आहे. आपल्याला आता फक्त हा फॉर्म्युला लावायचा आहे. कोणता वाला, हा वाला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे आणि आपल्याला आन्सर काढायचं आहे. नाव काय येणार आन्सर, चला लक्ष द्या. कॉस थिटा इक्वल्स टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर. मी ए वेक्टरला पण इथे लिहितो मी, हा तुमचा बी वेक्टर आहे. ओके, आणि ए वेक्टरला पण मी काय करतो इथे कॉपी करून घेतो, म्हणजे आपल्याला जो की लागणार आहे त्याच्यामुळे. हा ए वेक्टर. ओके, आता आपल्याकडे ए वेक्टर आला. चला इथे जवळजवळ लिहून घेऊया. ना कॉस थिटा फॉर्म्युला आहे ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. ना किती येतात ए वेक्टर डॉट बी वेक्टर, सर ए आहे 3i प्लस जे प्लस 2k डॉट 2i मायनस 2j प्लस 4k अँड मॉड ऑफ ए किती आहे, सर मॉड ऑफ ए √14 आहे आणि मॉड ऑफ बी किती √24 आहे. सो मॉड ऑफ ए √14 इंटू √24. अच्छा, कॉस थिटा इक्वल्स टू किती येत आहे बघा, यांचं डॉट प्रोडक्ट आय सोबत आय, जे सोबत जे, के सोबत के. बस किती तर मी डायरेक्ट लिहितो आता. हे 3 1 3 3 2 6 -2 4 2 8. ओके, आणि आत खाली किती येईल √14 इंटू 24. अच्छा, हे किती येतं आन्सर, हे माझ्यामध्ये 12 येतं आहे √14 इंटू 24. नाव आता काय करायचं बघा, इथे 24 आहे ना, खाली 24 आहे, वरती 12 आहे. तर मग ह्या 24ला 12च्या फॉर्मॅटमध्ये आणता येते बघा बरं. हां सर आणता येते. तर मग बस दॅट्स इट, तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह होईल. 12 इंटू 14 इंटू 12 इंटू 2 बरोबर आहे का. नाव
मग आता हे वरचे जे 12 आहेत याला √12 इंटू √12 केलं आणि हे √14 √2 इंटू √12 केलं तर चालेल का? हो सर, हे कॅन्सल होऊन जातील. मग फायनल आन्सर किती होऊन जाईल? बा याला खूपच खेळत बसावं लागेल. देन तर मग हे किती होऊन जाईल? आता हे सगळेच आतमध्ये जाऊ द्या. √12/28 किती होऊन जाईल ते? तर ते 4 त्रिक 12 आणि 7 चौक 28. सो दिस इज युअर आन्सर. हे झालं तुमचं आन्सर. किती आलं आन्सर मग फायनली? थीटा इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ √3/17. ओके, नाव एकदम डिटेल्डमध्ये मी तुम्हाला सोल्युशन काढून दिलं याचं. नाव आपल्याला आता काय करायचं आहे? क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं आहे, साइन अँगल काढायचं आहे. तर साइन अँगल पण आपण लगेच काढूया. पण साइन अँगलसाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपल्याला सगळ्यात पहिले अच्छा ए क्रॉस बीचं आपल्याकडे आन्सर आलेलं पण आहे. सो आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम नाही राहणार. सो तुम्ही म्हणणार सर ए क्रॉस बी इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन थीटा. बस. अच्छा साइन थीटा काढायचा आहे आपल्याला. सो तुम्ही म्हणणार सर ए क्रॉस बीचा मॉड अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी, तरच निघेल ना ते. कारण की आय कॅप जे कॅप लिहिलं थोडीच करता येणार. नाव मग साइन थीटा इक्वल्स टू, कारण हे मॉडचा आन्सर आहे ना. मग ए क्रॉस बीचा मॉड किती आलेला आहे? सर ए क्रॉस बीचा मॉड आलेला आहे दिस इज 8√3. बरं ठीक आहे. मग तुम्ही लिहिलं सर 8√3. मॉड ऑफ ए किती आलेलं आहे तुमचं? मॉड ऑफ ए √14 आणि √24. सो √14 इंटू √24. अच्छा काय सांगितलं मी तुम्हाला सांगितलं आता बघा हे आणि हे करता येते का सॉल्व? हां सर 24ला लिहू शकता, 8 त्रिक 24. सो दॅट्स इट. बघा आता याला मी सॉल्व करतो. 8√3 √14 इंटू 8 इंटू 3. ओके अगेन परत 8 वरच्या 8ला √8 इंटू √8 इंटू √3 आणि खाली येणार आहे √14 इंटू √8 इंटू √3. हे 3 हे 3 हे 8 हे 8 कॅन्सल. 8/14 4 1 4 4 2 1 शोक 8 आणि 7. सो आन्सर आलं म्हणजे 2√7. तर फायनली आन्सर काय? थीटा इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 2/7. बघा मी इथे जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला डिटेलिंगमध्ये एकच क्वेश्चन मी खूप मोठा घेतला, ज्याच्यात मी तुम्हाला खूप मोठ्या कॉन्सेप्ट्स काढायला सांगितल्यात. एक तर हे काढू शकता, एक तर हे काढू शकता, किंवा हे विचारलं जाऊ शकतं, किंवा हे विचारलं जाऊ शकतं. मी सगळ्याचे आन्सर्स काढून दिले. तुम्ही शांततेत एकदा हळूहळू बघून सॉल्व करा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि लास्टला तुम्ही त्याचे PDF काढून तुमचे छान शॉर्ट नोट्स बनवा. ओके नेक्स्ट. आता हा क्वेश्चन दिला आहे 3i कॅप 2i कॅप मायनस j कॅप प्लस 2k कॅप. तुम्हाला विचारलं काय? एरिया ऑफ पॅरलोग्राम आणि एरिया ऑफ ट्रायंगल काढा. दॅट्स इट. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला काय आपला? तुम्ही म्हणणार सर एरिया ऑफ पॅरलोग्राम काय फॉर्म्युला आहे? सर सिम्पल ए क्रॉस बी करा आणि त्याचं मॉड घ्या आणि दिस इज युअर आन्सर. दॅट्स इट. ओके मग आता आपल्याला करायचं आहे फक्त ए क्रॉस बी. मी आता जास्त टाईम स्पेंड करणार नाही. पहिले लिहिणार आपण आय जे आणि के. मग ए किती आहे? एचे कोइफिशियंट सांगा. एचे कोइफिशियंट सर 3i कॅप 3 - 6 2. तर आपण इथे लिहिणार 3 - 6 2. बीचे कोइफिशियंट किती आहे? 2 - 1 2. तर ते किती आहे? 2 - 1 2 आणि दॅट्स इट. ए क्रॉस बी करायचं. तर सगळ्यात पहिले आपण लिहिणार आय कॅप किती येणार आहे? -12. एकदा चेक करा काही लिहिण्यात तर काही चुकलेलं नाही ना. 3i कॅप -6j कॅप 2k कॅप 2i कॅप -1 2 + 2. ओके कारण काय याच्यात जर काही
लिहिण्यात मागं पुढे झालं, प्लस मायनस चुकलं तर ते सगळं उकून जातं आहे. सो -12 हे मायनस जशाला तसं, आणि या दोघांचं आहे देणार -2 मायनस जे कॅप. हे सगळ्यांना लक्षात आलं असेल. परत एकदा सांगतो, पहिले तर हे 2 लाईन चालल्या जातील, हा डब्बा उरेल. ओके, नेक्स्ट ह्या दोघांचं पहिले मल्टिप्लिकेशन, आपली इच्छा चालणार नाही, यांचीच इच्छा चालणार. सो -12 देन मायनस फॉर्म्युल्याचं, आणि देन मायनस इंटू 2 किती आलं -2. ओके, मायनस जे कॅप. अच्छा, मायनस जे कॅप बघा आता, मायनस जे कॅपसाठी किती होईल, 3 1 3 3 6 -4 प्लस के कॅप, प्लस के कॅप. के कॅप किती येणार आहे -3 प्लस, प्लस काय घेतलं, डायरेक्ट प्लस घेतलं मी. ओके, तर तुम्हाला समजण्यासाठी -3 मायनस, आणि देन इथे किती 6 एक्सेस होतो -12. हे झालं आन्सर. सो हे किती येतं आहे आय कॅप -12 प्लस 2 मायनस जे कॅप. 6 - 4 इज हाऊ मच, 6 - 4 विच इज 2 प्लस -3 प्लस 12 हे आलं पाहिजे 9 के कॅप. ओके, देन प्लस 3 प्लस 12 -3, हां ओके, किती आलं हे -10 आय कॅप -2 जे कॅप प्लस 9 के कॅप. ओके, तर इथे आपल्याला बेसिकली इथपर्यंत हे आपलं आन्सर आलं पाहिजे. आता आपल्याला काढायचं काय, पण बेसिकली आपल्याला काढायचं आहे पॅरलोग्राम काढायचं आहे. ओके, तर एकदा चेक करा इथे काही राहिलं आहे का. जे कॅपसाठी 3 1 3 3 2 6 मायनस जे कॅप, काही लिहिण्यात चुकले 3 3 2 जे कॅपसाठी 2 4. नाही, इथे काही चुकलेलं दिसत नाही आहे. एकदा मेन तेच कॉन्सेप्ट असते, काही राहिलं तर सगळं चुकून जातं ते. ओके, नाव सो -6 -12 ओके, हां दॅट्स इट. हे आपला आन्सर फिक्स आहे. मग आता नाव काही जर राहिलं असेल तर तुम्ही थोडं चेक करून घ्या, इतकं काही प्रॉब्लेम नाही. बेसिक फक्त आपल्याला ती कॉन्सेप्टच लावायची आहे, पण मला तर याच्यात काही चूक वाटत नाही आहे. मी एकदा तरी सांगतो तुम्हाला समजून लास्ट एकदा. नाव हे आय कॅप, हे जे कॅप. सो -12 -2, सो -12 -2. ओके, दॅट्स इट. तर हे क्लिअर आहे. नेक्स्ट जे कॅपसाठी +6 -4, हां हे पण बरोबर आहे. देन नेक्स्ट के कॅपसाठी -3 -12, हां क्लिअर आहे. देन इथे -12 + 2, हे पण बरोबर आलं. 6 - 2 2 मायनस जे -3 + 12 90. ओके, दॅट्स इट. आता जे आलं ते आलं. नाव आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला ए क्रॉस बी काढायचं आहे. ए क्रॉस बीचा मॅग्निट्यूड काढायचा आहे. मॅग्निट्यूड किती आहे 10चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर. दॅट्स इट. किती येणार हे, सो हे आन्सर 100 प्लस 4 प्लस 81. बस हे झालं आपलं आन्सर. आता तुम्ही एक कॅल्क्युलेशन करू शकता बेसिक. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. काय विचारले, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. सर एरिया ऑफ ट्रायंगल त्याच्यापेक्षा सोपे. काय एरिया ऑफ ट्रायंगल, तुम्ही म्हणणार सर एरिया ऑफ ट्रायंगल काहीच करायची गरज नाही. एरिया ऑफ पॅरलोग्राम जो आला त्याला फक्त डिवाइड बाय 2 कर. सो मग एरिया ऑफ ट्रायंगल किती होऊन जाईल आपला, एरिया ऑफ ट्रायंगल येऊन जाईल आपला. एरिया ऑफ पॅरलोग्राम किती आहे, सो हे किती होऊन जाईल 81 + 4 85 185. ओके, सो 185/2.
पण हे अंडर रूटमध्ये होते. ओके, सो दिस इज युअर आन्सर. ओके, इथं सुद्धा किती होऊन जाईल, अंडर रूट 185. नाव नेक्स्ट लास्ट. ओके, आता डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर गिवन. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर गिवन. D1 वेक्टर दिलाय, D2 वेक्टर दिलाय आणि तुम्हाला फाइंड आउट एरिया ऑफ पॅरलोग्राम सांगितलं. जस्ट आपण लास्टला एक फॉर्म्युला बघितला होता याचा. तो फॉर्म्युला काय होता सर, तुम्ही सांगणार एरिया ऑफ पॅरलोग्राम सांगितलं ना, सो तुम्ही म्हणणार सर एरिया ऑफ पॅरलोग्राम इन डायगोनल्स फॉर्म काय असतंय सर, D1 क्रॉस D2 करा, त्याचा मॉड घ्या आणि डिवाइड बाय 2 करा. दॅट्स इट, दॅट्स इट. ओके, नाव आपल्याला फक्त एकदा वेक्टर चेक करायचे प्रॉपर लिहिलेले आहेत का. दॅट्स इट. मग एकदा जर वेक्टर प्रॉपर लिहिलेले असते मग तुम्हाला फक्त काय करायचं, D1 क्रॉस D2 करायचे. ओके, पहिले लिहिणार तुम्ही आय कॅप प्लस जे कॅप प्लस नाही आय कॅप जे कॅप के कॅप. लिहिलं का. नेक्स्ट D1 किती आहे 731, तर मी इथे लिहिणार 731. D2 किती आहे 315, तर किती इथे 315. बस, मग आता इथे लिहा सगळ्यांनी आय कॅप इक्वल्स टू आय कॅप 5 त्रिक 15 -1 मायनस जे कॅप 35 -3 प्लस के कॅप 7 -9. ओके, मग फायनल आन्सर किती येते 14 आय कॅप मायनस 35 -3 विच इज 32, सो -32 जे कॅप प्लस 7 -9 विच इज 9, सो -2 के कॅप. ओके, दिस इज युअर आन्सर. आता तुम्हाला काय करायला सांगितलं आहे, आता तुम्हाला यांचा मॅग्निट्यूड घ्यायचा आहे. ओके, आता यांचा मॅग्निट्यूड एकदा चेक करा, काही मायनस प्लस तर नाही आहे ना, नाही. हां, सो यांचा जो काही मॅग्निट्यूड येईल लाईक आता खूप मोठा आन्सर होऊन जाईल, बट तुम्हाला एरिया काढायचा आहे. तुम्ही आता कॅल्क्युलेटरवर केलं तरी चालेल. 14चा स्क्वेअर प्लस 32चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर होल डिवाइडेड बाय 2. ओके, तर मग आता याचा आन्सर जर काढायचा असेल तर याचा फायनल आन्सर येऊन जाईल. मी थोडं टाईम वाचवण्यासाठी याच्यावर करतो ते 32 स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर अंडर रूट आन्सर डिवायडेड बाय 2. सो फायनल आन्सर यायला पाहिजे आपलं 17.49. ओके, ह्या क्वेश्चनमध्ये मोस्टली फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे तुम्ही प्रॉपर लिहिलं आहे का आणि हा फॉर्म्युला तुम्ही प्रॉपर लावला आहे का, बस. बाकी याच्यामध्ये काही नाही. तरी 715731. ओके, नो प्रॉब्लेम. सो 5 त्रिक 15 -1 देन मायनस जे कॅप 35 -3 35 -3 विच इज बरोबर आले हे सुद्धा, आणि हे सुद्धा तुमचं बरोबरच आहे. 7 -9 तर हे 7 3 3 जा 9. ओके, हां, क्लिअर आहे. दॅट्स इट. हे मी डायरेक्ट कंप्लीट आन्सर काढून दिल्या. ओके, ॲप्स तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट्स कळाले असतील. आपण इथे भरपूर वेळ घेतला आहे तुमचा या क्वेश्चनसाठी, पण क्वेश्चन्स पण खूप मोठे मोठे होते, हार्डही होते. याच्यात एखादा क्वेश्चन मागे पुढे कॅल्क्युलेशन मिस्टेक जर झाली असेल तर तुम्ही क्लिअरफुली चेक करा. ओके, शिकवताना कसं थोडंसं मागे पुढे होतं, मागे पुढे कसं मुलं क्लासमध्ये असतात तेव्हा ते सांगतात सर प्लस आलं मायनस आलं, इथे तसं सांगता येत नाही. सो तरी पण मी मोस्टली सगळे क्वेश्चन चेक करूनच टाकतो, बट तरी स्टील तुम्ही चेक करा. ओके, थँक्यू.